आहे आणि तो आहे आपलं कोणतं स्ट्रिंग. सो स्ट्रिंग काय होतं बेसिकली, एक 2 मिनटात रिवाईज करतो तुमच्यासोबत. मेन पॉईंट्स परत एकदा रिपीट करतो आणि समजून घ्या. चला, स्ट्रिंग काय होतं तुमचं, एक सेट ऑफ कॅरेक्टर्स होतं, एक सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स होतो जे की 2 कोट्सच्या आतमध्ये तुम्ही राईट करता. लक्ष द्या, 2 कोट्सच्या आतमध्ये तुम्ही जो पण कंटेंट पुट करताय, स्ट्रिंग कशी क्रिएट करतात तुम्ही 2 कोट्सच्या मदतीने. सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट, स्टार्टिंग कोट, एंडिंग कोट. तर स्टार्टिंग कोट आणि एंडिंग कोटच्या मध्ये तुम्ही कंटेंटला पुट करतात. तो जो कंटेंट असतो 2 कोट्सच्या मध्ये, तो कंटेंट काय असतो तुमचा, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स असतो, सेट ऑफ कॅरेक्टर्स असतात, बरोबर. सो तसे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आणि सेट ऑफ कॅरेक्टर्सला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो पायथनमध्ये. सो आता ही जी स्ट्रिंग आहे कोणती आपली, स्ट्रिंग काय, सेट ऑफ कॅरेक्टर्स आणि एक सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आहे ज्याला आपण सिंगल, डबल आणि ट्रिपल कोट्सच्या मदतीने क्रिएट करतो. त्याच्या आतमध्ये आपण काय करणार, कंटेंटला राईट करतो. हा झालं तुमचं सिम्पल स्ट्रिंगची डेफिनेशन, क्रिएट कसं करायचं त्याला अंडरस्टँड करून. त्याच्यानंतर आपण गेलो होतो एम्प्टी स्ट्रिंगकडे. एम्प्टी स्ट्रिंगमध्ये आपण काय बघितलं की एम्प्टी स्ट्रिंगला आपण कसं क्रिएट करणार आहे आणि ती एम्प्टी स्ट्रिंग आउटपुट स्क्रीनवरती कशी प्रेझेंट असते त्याला आपण बघितलं. एम्प्टी स्ट्रिंगला क्रिएट कसं करायचं, 2 कोट्सच्या मध्ये कोणतंच डेटा पास नाही करायचं, साधं स्पेससुद्धा पास नाही करायचं. कारण जी तुमची स्ट्रिंग क्रिएट केली जाते त्या स्ट्रिंगमध्ये सेट ऑफ कॅरेक्टर्समध्ये अल्फाबेट्स असू शकतात, सिम्बॉल्स असू शकतात, स्पेस, डॉट, कोणतं पण सिम्बॉल असू द्या, ते सगळं काय असणार आहे तुमचं सेट ऑफ कॅरेक्टर्स असणार. ते सेट ऑफ कॅरेक्टर्स काहीच पास नाही करायचं, त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी स्ट्रिंग म्हणतो. आणि सेम जर का त्या एम्प्टी स्ट्रिंगला आपण प्रिंट केलं तर आउटपुट स्क्रीनवरती काय शो होतो, एम्प्टी लाईन म्हणून शो होतो. त्याच्यानंतर आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग सारख्या कन्सेप्ट्सकडे गेलो. तिथं आपण अंडरस्टँड केलं की इंडेक्सिंग काय असतं आणि स्लायसिंग काय असतं, बरोबर. काय गरज आहे इंडेक्सिंगची आणि काय गरज आहे स्लायसिंगची. कारण आपली जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमधून जर का मला काही स्पेसिफिक डेटाचाच फक्त ॲक्सेस पाहिजे असेल तर आपण कोणत्या कन्सेप्टला वापरणार आहे, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कन्सेप्टला. इंडेक्सिंग काय सांगतो, मी प्रत्येक डेटाला, मी प्रत्येक कॅरेक्टरला त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या 2 कोट्सच्या आतमध्ये जो डेटा आहे त्या डेटामधल्या प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर देतो, एक पोझिशन नंबर मी काय करतो, प्रोव्हाइड करतो. काय म्हणतोय, प्रत्येक डेटाला, प्रत्येक कॅरेक्टरला एक पोझिशन नंबर प्रोव्हाइड करतो. आणि मग तुम्ही ज्या त्या पोझिशन नंबर्सचा जर का तुम्ही कॉल केलं, त्या पोझिशन नंबर्सच्या बेसिसवरती तुम्ही पायथनला कमांड दिली तर पायथन तुमच्यासाठी काय करणार, तेवढं स्पेसिफिक डेटाच काय करणार तुमच्यासाठी रिट्राईव्ह करून तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काय करणार, प्रेझेंट करणार. सो इंडेक्सिंग काय सांगतोय, फक्त डेटाला पोझिशन नंबर, एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणं. आणि स्लायसिंग काय सांगतोय, आता स्ट्रिंगवरती आपण स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करू. म्हणजे की काय, स्लायसिंग ऑपरेशनचा अर्थ काय, स्ट्रिंगवरती स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणं म्हणजे काय की त्या स्ट्रिंगवर जी स्ट्रिंग आहे तुमची, तुमचा जो डेटा आहे त्या डेटामधून स्पेसिफिक कॅरेक्टर, स्पेसिफिक डेटाचाच ॲक्सेस घेईल, त्याला आपण म्हणतो स्लायसिंग ऑपरेशन. लक्षात येते. मग स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये तुम्हाला 3 मेथड्स दाखवले होते. पहिल्या मेथडमध्ये तुम्हाला सांगितलं फक्त सिंगल नंबर पास करा, एक सिंगल व्हॅल्यू पास करा. ते जे सिंगल नंबर, सिंगल व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स नंबर म्हणतो. सो पायथन जाणार, त्या इंडेक्स नंबरला पिक करणार, त्या इंडेक्स नंबरला जाऊन त्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करणार, जिथं तो इंडेक्स नंबर सापडला त्या इंडेक्स नंबरवरचा डेटा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती असेल. जर का तो इंडेक्स नंबर नाही सापडला तर काय येणार, एरर येणार. लक्षात घ्या, मी फक्त सिंगल व्हॅल्यू पास करताना म्हणतो, मेथड 1 म्हणतो. सेकंड मेथड काय होती, आता तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर द्या आणि एंड इंडेक्स नंबर द्या. लक्षात घ्या, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर. आता स्टार्ट इंडेक्स नंबरचा अर्थ काय असणार आहे, त्या डेटापासून स्टार्ट करा आणि एंड इंडेक्स नंबर जो पण असेल, जो पण इंडेक्स नंबर असेल एंड पोझिशनवरती त्याच्यापेक्षा एक कमी, तिथपर्यंतचा सगळा डेटा पिक करा आणि आउटपुट स्क्रीनवरती शो करा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार येणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीच व्हॅल्यू पास करा, कोणता इंडेक्स नंबर पास करा, तुम्हाला कधीच एरर त्याच्यामध्ये बघायला भेटणार नाही. असं कन्सेप्ट आहे तुमचं मेथड 2, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दोन्ही पण पास करणार आणि त्या दोन्ही पण सेपरेटेड असणार, तुमचं कोलननी सेपरेट असणार. लक्षात घ्या. सो ह्या कन्सेप्ट्समध्ये स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर सारख्या कन्सेप्ट्समध्ये तुम्हाला एरर शो होणार नाही आहे. जर का आउट ऑफ द इंडेक्स असेल, इंडेक्स रेंज पण तुम्ही आउट ऑफ द रेंज पास केली, त्या केसमध्ये पण तुम्हाला एरर बघायला भेटणार नाही. याच्यामध्ये व्हेरियस ऑपरेशन्स तुम्हाला शो केले. व्हेरियस ऑपरेशन्स म्हणजे की जेवढे व्हेरिएशन्स होते तुम्ही इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये एखादं परफॉर्म करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. प्रत्येक व्हेरिएशन तुमच्यासमोर मांडलं, प्रत्येक व्हेरिएशन तुम्हाला शो केलेलं. फाईल देखील तुमच्यासोबत शेअर केली होती, त्या फाईलला ओपन करा. फक्त तुम्हाला व्हेरिएशनला पिक करायचं आहे आणि अंडरस्टँड करायचं आहे तो व्हेरिएशन कोणता आहे, त्या व्हेरिएशनचा काय आन्सर असणार.
मेथड 3 त्याच्यामध्ये काय होतं, स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर आणि स्टेप काउंट. तिघांना अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे. स्टेप काउंटचं महत्त्व काय ते पण समजून घेऊ. स्टेप काउंटचं महत्त्व काय की जेव्हा पण स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये असेल तेव्हा तुम्हाला चान्स भेटणार आहे, तुम्हाला परमिशन असणार आहे की तुमचा जो डेटा आहे त्याला तुम्ही रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट करू शकता. नाही तर बाय डिफॉल्ट पायथन सरळ डायरेक्शन म्हणजे की लेफ्ट टू राईटच डेटा त्याचं प्रिंट करत असतो. जोपर्यंत स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये जात नाही तोपर्यंत जो डेटा आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट होणार. सो व्यवस्थित अंडरस्टँड करायचं. इंडेक्सिंग स्लायसिंग हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, याला अंडरस्टँड करा. जेवढे व्हेरिएशन्स तुमच्यासोबत मी डिस्कस केले प्रॅक्टिसमध्ये पण मी तुम्हाला इथं एक शो केलं होतं ते पण सगळे अंडरस्टँड करून घ्या. त्याच्यानंतर होतं STR फंक्शन. STR फंक्शनच्या आतमध्ये कोणतं पण डेटा द्या, त्या सगळं डेटा तुमचं स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे 2 कोट्सच्या आतमध्ये पुट केला जाणार. त्या STR फंक्शनच्या आतमध्ये पाहिजे तो डेटा तुम्ही पास करू शकता. बुलियन डेटा, नन डेटा, इंटिजर डेटा, फ्लोट डेटा, लिस्ट, टपल, सेट सारखे कन्सेप्ट जो डेटा टाईप आहे त्याला देखील STR फंक्शनच्या आतमध्ये पास करून बघा. पायथन सगळा डेटा पिक करतो आणि 2 कोट्सच्या आतमध्ये पुट करून देतो. त्याच्यानंतर व्हेरियस स्ट्रिंग मेथड्स आपण स्टडी केले, बरोबर. 2 लेक्चर्स गेले त्याच्यामध्ये स्ट्रिंग मेथड्सला अंडरस्टँड करण्यासाठी. सो एक मेथड तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवली आहे, प्रत्येकाची वर्किंग दाखवली, डेफिनेशन आणि कोड एक्झिक्युशन. जेव्हा पण तुम्ही अप्पर मेथडला अप्लाय करणार सगळं डेटा तुमचा कॅपिटलमध्ये कन्वर्ट होणार, लोअर सगळं डेटा लोअरमध्ये होणार. टायटल मेथड प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल करणार, बाकी सगळं स्मॉल. कॅपिटलाइज मेथड पूर्ण स्ट्रिंगमधलं पहिलं लेटर फक्त कॅपिटल होईल, बाकी सगळं तुमचं स्मॉलमध्ये होईल. सो हेच कन्सेप्ट तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं. मग काउंट आहे, फाइंड आहे, इंडेक्स आहे. काउंट काय करणार, सगळं स्ट्रिंगमध्ये डेटाला सर्च करणार आणि एक काउंट तुम्हाला देणार की तो डेटा किती वेळा ऑकर झाला पूर्ण स्ट्रिंगमध्ये. इंडेक्स काय करणार आणि फाइंड काय करणार आणि इंडेक्स दोघांचं वर्किंग सेम आहे. फाइंड मेथड आणि इंडेक्स मेथडचं दोघं पण डेटाला सर्च करण्याचंच काम करतात. डेटा सापडला तर त्याचा इंडेक्स नंबर देणार आणि डेटा नाही सापडला तर एक एरर देणार आणि एक तुम्हाला एरर नाही देणार. सेम आर फाइंड आहे, आर इंडेक्स आहे, त्याचंच व्हर्जन आहे फाइंड आणि इंडेक्सचं. फक्त जो फाइंड आणि इंडेक्स आहे तो लेफ्ट टू राईट डेटा सर्च करतोय. आर फाइंड आणि आर इंडेक्स अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटाला सर्च करायला सुरुवात करणार, म्हणजे राईट टू लेफ्टपासून डेटाला सर्च करायला सुरुवात करणार. त्याच्यामध्येच तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर देखील पास करू शकता. कशामध्ये, काउंटमध्ये, फाइंडमध्ये आणि इंडेक्समध्ये. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही स्टार्ट आणि एंड देणार तेव्हा तुम्ही आता बाय डिफॉल्ट पायथन पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करतो, पण जेव्हा तुम्ही स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स देणार तर तुम्ही एक स्पेसिफिक एरिया त्याच्यासाठी डिफाईन करताय. त्याला काय सांगताय, पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च नको करू, फक्त मी जो इंडेक्स नंबर्स देतोय, मी जो रेंज प्रोव्हाइड करतोय त्या रेंजमध्येच डेटाला सर्च करा आणि त्याच्यामध्ये जर का सापडत असेल तर त्याचा इंडेक्स नंबर द्या, नाहीतर जी पण मेथड असेल, फाइंड असेल, काही वाय इंडेक्स असेल, एक तर एरर येईल नाही तर -1. लक्षात येते. रिप्लेस काय करणार, डेटाला रिप्लेस करण्याचं काम करणार. तुमची स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये डेटा सर्च केला जाईल. डेटा जर का सापडला तर त्या डेटाच्या जागेवरती जो नवीन डेटा असेल, न्यू व्हॅल्यू असेल त्याला रिप्लेस करू. जर का डेटा नाही सापडला तर ॲज इट इज स्ट्रिंग तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. स्प्लिट काय करणार, डेटाला आता स्प्लिट करू आपण, म्हणजे की जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमध्ये डेटाला स्प्लिट करू. एका कोणत्या तरी कॅरेक्टर किंवा एखाद्या कोणत्या तरी वर्ड, एखाद्या कोणत्या तरी सिम्बॉलच्या बेसिसवरती काय करू आपण, डेटाला स्प्लिट करू. इथं जसं की मी इज देतोय, सो आता काय होणार, ही माझी स्ट्रिंग आहे बरोबर. या स्ट्रिंगमध्ये इजच्या बेसिसवरती आपण काय करणार, स्प्लिटिंग करणार. जिथं जिथं आपल्याला इज सापडणार तिथपर्यंतचं सगळं डेटा आपण लिस्टमध्ये एक सिंगल डेटा म्हणून पुट करणार. सिम्पल सांगतो, स्प्लिटिंगमध्ये तुमचं सगळं डेटा लिस्टमध्ये कन्वर्ट होईल. आणि जॉईनमध्ये अपोजिट ऑफ जो लिस्ट आहे, जॉईनमध्ये तुम्ही टपल पण यूज करू शकता. सेटसारखा कन्सेप्ट पण देखील तुम्ही इथं व्हॅलिड, म्हणजे की जेवढं पण इटरेटेबल डेटा असतो, म्हणजे की जसं की हा काय तुमचा इटरेटेबल डेटा आहे, लक्षात घ्या, हा काय तुमचा इटरेटेबल डेटा आहे. लिस्ट, सेट, टपल हे जे पण डेटा टाईप्स आहे सगळे इटरेटेबल डेटा, बरोबर. प्रत्येक डेटावरती काही ना काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म होऊ शकतो, सो त्याला आपण काय म्हणतो, इटरेटेबल डेटा. सो ह्या केसेसमध्ये प्रत्येक डेटाला पायथन पिक करणार आणि एका स्ट्रिंगमध्ये जॉईन करत जाणार. आता कसं जॉईन करणार, 2 गोष्टींच्या मध्ये, 2 वर्ड्सच्या मध्ये कशाने सेपरेट करणार, तो बाय डिफॉल्ट तुम्ही जो पण एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये दिलेला असेल त्यांनी तुमचा डेटा सेपरेट होईल. आपण स्पेस दिलं आहे तर स्पेसनी तुमचा डेटा सेपरेट होईल आणि एक सिंगल स्ट्रिंग तुमची इथं क्रिएट होईल. सो हा दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, स्प्लिट आणि जॉईन. याला व्यवस्थित अंडरस्टँड करा, स्टेप बाय स्टेप याला वर्किंग समजून घ्या. हे 2च असे मेथड्स आहेत जे तुम्ही यूज करणार, प्रत्येक ठिकाणी करणार आहे तुम्ही, ही गोष्ट लक्षात घ्या. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, स्प्लिट आणि जॉईन. त्याच्यानंतर होतं स्ट्रीप.
जे की तुमचे व्हाईट स्पेसेसला रिमूव्ह करतात स्टार्टिंग आणि एंडिंगमधून. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच लेफ्ट आणि आर स्ट्रीप पण आहे, जे की सुरुवातीचे एल स्ट्रीप काय करणार, सुरुवातीचे स्पेसेस जे आहे त्याला रिमूव्ह करणार आणि जे एंडिंगचे स्पेसेस आहे त्याला तसंच ठेवणार. आणि आर स्ट्रीप काय करतो, हा बेसिकली तुमचे सुरुवातीचे स्पेस तसेच ठेवतो आणि एंडिंगचे स्पेस रिमूव्ह करतो. सो समजून घ्या, स्टार्ट्स विथ एंड्स विथ. फक्त चेक करणार आता इथून पुढं. आता तुमचं काय झालेलं आहे, व्हॅलिडेशनचा पार्ट इथं स्टार्ट झाला. इथपर्यंत तुम्ही डेटाला मॅन्युप्युलेट करत होते, म्हणजे डेटाला चेंज करत होते, डेटावरती काही ना काहीतरी ऑपरेशन्स करून त्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करत होते, असं मी म्हणू शकतो. आतापर्यंत तुम्ही डेटाला काय करत होते, अपडेट करत होते किंवा डेटाला चेंज करत होते. तुमच्याकडे एक ओरिजिनल स्ट्रिंग आहे, त्या ओरिजिनल स्ट्रिंगवरती डेटाला अप्लाय करून काहीतरी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता इथून तुम्ही डेटा व्हॅलिडेशनला स्टार्ट करताय. तुम्ही चेक करताय की तुमच्या स्ट्रिंगची सुरुवात पायथननी होती का. जर का होत असेल तर ट्रू, नसेल होत तर फॉल्स. तसंच आहे आपलं एंड्स विथ. स्ट्रिंगची एंडिंग या पर्टिक्युलर डेटानी होती का, हा चेक करताय. इज अल्फा, इज डिजिट, इज डेसिमल, हे सगळे व्हॅलिडेशनसाठी तुम्ही यूज करणार. इज अल्फा काय चेक करतोय, जो पण डेटा आहे तो सगळा कशामध्ये प्रेझेंट आहे, अल्फाबेट्सच फक्त त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का. इज डिजिट, इज डेसिमल काय करणार, न्यूमेरिक डेटाला काय करतोय, चेक करण्याचा प्रयत्न करतोय. इज स्पेस काय सांगतोय, पूर्ण स्ट्रिंगमध्ये फक्त स्पेस आहे का नाही, मी फक्त एवढंच चेक करणार. स्पेस सोडून जर का काही पण आलं तर काय देणार, तो फॉल्स देणार. सो तसंच इज अल्फा नम पण एक होतं आपल्याकडं, अल्फाबेट्स नंबर्स आणि दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तसे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का नाही तो चेक करतो. तर तसंच तुम्ही इज अप्परला करू शकता, इज लोअर आहे, इज टायटल आहे, एक एक करून अप्लाय करून बघा, तुम्हाला अंडरस्टँड होणार. तर इथं डेटाची व्हॅलिडेशन होती, जो स्ट्रिंग आहे तो सगळा अप्परमध्ये आहे का, फक्त एवढंच चेक होतो. तो काय चेंज नाही करतोय डेटा, तो तुम्हाला फक्त बघून सांगतोय की सगळं जो डेटा आहे तो कॅपिटल लेटर्समध्ये आहे का नाही. असेल तर ट्रू देणार, नसेल तर फॉल्स द्या, त्याला त्याचं काम तेवढंच आहे. सेम तसेच इज आयडेंटिफायर पण आहे, म्हणजे जसं की इथं मी तुम्हाला व्हेरिएबल नेमिंग रूल्सचं कन्सेप्ट सांगितलं, त्याला तुम्ही इथं चेक करू शकता. झेड फील आहे, बेसिकली झेड फील, पार्टिशन आणि सेंटर हे पण कन्सेप्ट तुम्ही यूज करणार. सो झेड फील्डमध्ये तुम्ही काय पास करणार, लेंथला पास करणार. तुम्ही काय सांगताय की ही काय 5 लेंथ आहे, म्हणजे तुमची जी स्ट्रिंगची लेंथ किती पाहिजे होती, तुम्हाला 5 पाहिजे होती, पण ॲक्च्युअल लेंथ किती तुमची 2च आहे. लक्षात येतोय, हा इथं नंबर 10 नाही आहे. ह्या स्ट्रिंगच्या आतमधलं एक एक कॅरेक्टर आहे. पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं, 1 आहे. सेकंड कॅरेक्टर तुमचं 0 आहे. स्ट्रिंगच्या आतमध्ये जेव्हा नंबर्स पुट केले जातात तेव्हा त्यांना नंबरच्या फॉर्ममध्ये ट्रीट नका करू, त्यांना एक एक डिजिटला एक एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर करा. परत सांगतो, मग ह्याच्यामध्ये 1 तुमचं पहिलं कॅरेक्टर आहे आणि 0 तुमचं सेकंड कॅरेक्टर आहे. सो किती कॅरेक्टर झाले, किती डेटाची लेंथ आली, 2च आली. आणि तुम्ही काय सांगताय, किती लेंथ पाहिजे होती तुम्हाला, 5. सो त्या केसमध्ये 2 तर फिल आहे, मग बाकीचा जो डेटा आहे त्याला आपण कशाने फिल करणार, 0नी फिल करणार. झेड फील्डमध्ये तुम्ही 0नी फिल करणार. लक्षात, कुठं फिल होणार तो 0 डेटा, स्टार्टिंगला. पार्टिशन हा तुमचा जो डेटा आहे हा पण स्प्लिट करण्याचाच काम करतो. जसं स्प्लिट मेथड होतो, तो डेटाला तुमचं स्प्लिट करणार. कशामध्ये स्प्लिट करणार, स्प्लिट मेथड लिस्टमध्ये स्प्लिट करणार. पण जो पार्टिशन मेथड आहे तो कशामध्ये स्प्लिट करतोय, टपलमध्ये स्प्लिट करतोय. दोन्ही पण मेथडला अंडरस्टँड करा. स्प्लिट काय सांगायचं, जे सपोज इथं पण तुम्ही काहीतरी बघताय, ईजच्या बेसिसवरती आपण डेटाला स्प्लिट करू, बरोबर ना. ईजच्या बेसिसवरती तुम्ही डेटाला स्प्लिट करताय, पण तो काय करतो, ईजला घेतो, ईजच्या लेफ्ट साईडचं जेवढं पण डेटा असेल त्याला सगळं एका स्ट्रिंगमध्ये पुट करू. ईज जो आहे त्याला सुद्धा आपण पुट करू आणि ईजच्या राईट साईडचा पण सगळा डेटा तिसऱ्या स्ट्रिंगमध्ये पुट करू. मग पार्टिशन मेथडमध्ये अजून एक गोष्ट आहे, जो टपल असणार आहे त्या टपलमध्ये 3च डेटा असणार. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पण स्प्लिटमध्ये तसं काही नाही, त्याच्यामध्ये जिथं जिथं ईज त्याचा सापडणार तिथं तिथं तुमचा डेटा स्प्लिट होत राहणार. लक्षात येईल, आणि तो लिस्टमध्ये पाठवतो, हा टपलमध्ये पाठवतो. सो असेच डिफरन्सेस तुम्हाला विचारले जाणार. सो त्यांचा अभ्यास करा आणि व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. सेंटर काय करणार, डेटाला तुमचं सेंटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. परत इथं झेड फील्ड सारखंच कन्सेप्टला लक्षात घ्यायचं आहे. सेंटरच्या आतमध्ये आपण काय करतोय, डेटाची लेंथ प्रोव्हाइड करतोय. सपोज मी इथं 19 लेंथ प्रोव्हाइड केली होती, बरोबर का. सो मी काय सांगतोय, जो माझी स्ट्रिंग आहे त्याची लेंथ किती पाहिजे, 19 पाहिजे, पण ॲक्च्युअल लेंथ किती ही 6 आहे. लक्षात येतोय. सो मला आता 19 काय पाहिजे, लेंथ पाहिजे. त्याच्यामध्ये 6 तर ऑलरेडी फिक्स आहे, पायथनची जी लेंथ आहे ती फिक्स आहे. मग राहिलेली जागा तुम्ही कशाने फिल करणार, आता स्टार सिम्बॉल, बरोबर. पण आता कन्सेप्ट काय सांगतोय हा, जसं झेड फील्डमध्ये तुम्ही राहिलेली जागा 0नी फिल करणार, पण ते स्टार्टिंगमध्ये 0 ॲड करणार.
पण सेंटर काय सांगतोय, पहिले हा डेटाला सेंटरमध्ये आणा आणि मग त्याचे लेफ्ट आणि राईटला जे जागा उरलेले त्यांना स्टारमध्ये तुम्ही फिल करून द्या. किती उशीर जॉईन करताय तुम्ही. जसं ते झाल्यानंतर एल जस्ट आहे आणि एक आर जस्ट आहे, म्हणजे की याला आपण जस्टिफाईड मेथड पण आपण त्यांना म्हणू शकतो. सेंटरमधलेच तुम्हाला मी इथं व्हेरिएशन दाखवले होते. हां, बेसिकली इथं काय होतं आहे लेफ्ट जस्टिफाईडमध्ये, बोला ना. ठीक आहे, लेफ्ट एल जस्टमध्ये काय होणार तुमचं, आता इथं जसं सेंटरमध्ये तुमचा डेटा जात होतं, आता डेटा एल जस्टमध्ये जसं आहे तसंच आपण राहू देत आहे आणि त्याच्या राईटला आपण काय करतो, रिमेनिंग स्पेसेस फिल करतो. आर जस्टमध्ये स्टार्टिंगला आपण रिमेनिंग स्पेसेसला फिल करतो आणि तो जो कंटेंट आहे त्याला राईट साईडमध्ये मूव्ह करून घेतो. बस एवढे तुम्हाला फंक्शन्स वेगवेगळे कॅटेगरीमध्ये सगळे दाखवतो. बरोबर. शुअर. अंडरस्टँड करा. स्ट्रिंग इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्ट्रिंग इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. चल, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आता स्ट्रिंग इम्युटेबिलिटी. चल, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. स्ट्रिंग इम्युटेबिलिटी चला सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे स्ट्रिंगमधलं. प्रत्येक जे 5 डेटा टाईप आपण स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये आपण म्युटेबल, इम्युटेबल, म्युटेबल, इम्युटेबल हे असे वाक्य परत परत काय करणार आहे, ऐकणार आहे. परत परत मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो डेटा टाईप आहे हा म्युटेबल आहे, हा जो डेटा टाईप आहे हा इम्युटेबल आहे. सो काय अर्थ असतो म्युटेबलचं आणि काय अर्थ असतो तुमचं इम्युटेबलचं. सो जो म्युटेबल डेटा टाईप असतो त्याला आपण चेंज करू शकतो. लक्षात घ्या, जो म्युटेबल डेटा टाईप असतो त्याला आपण चेंज करू शकतो. काय अर्थ असतो म्युटेबलचा, सपोज एखादं व्हेरिएबल बनवलं, हां एक व्हेरिएबल बनवलं, त्या व्हेरिएबलला एक नाव दिलं, इक्वल टूची साईन लावली आणि इक्वल टूच्या साईन नंतर मी तिथं एक डेटा पुट केलं. लक्षात येतोय. आता तो जो डेटा मी पुट केलेला आहे त्याला तुम्ही बघून सांगू शकता त्याचा डेटा टाईप काय सांगा. मी एक व्हेरिएबल बनवलं, इक्वल टूची साईन लावली, त्याच्यामध्ये एखादं व्हॅल्यू पुट केली, एखादा डेटा पुट केला, तर त्या डेटाला बघून तुम्ही सांगू शकता त्याचा डेटा टाईप काय. लक्षात येतोय. हां सांगा. हा आहे माझं व्हेरिएबल एस नावाचं, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डेटा आहे. काय आहे त्या डेटाचा डेटा टाईप, स्ट्रिंग आहे. हां हाच विचारतोय मी तुम्हाला. सो आता पायथनमध्ये हे जे डेटा टाईप्स आहेत त्या डेटा टाईप्सला पायथननी म्युटेबल आणि इम्युटेबलमध्ये डिवाइड केलेलं आहे. काही म्युटेबलमध्ये एलिमेंट्स आहे, म्हणजे की काही म्युटेबलमध्ये तुमचे डेटा टाईप्स आहे आणि काही इम्युटेबलमध्ये तुमचे डेटा टाईप्स आहे. सो जो आपला स्ट्रिंग आहे त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये लाय होतोय, तो इम्युटेबलमध्ये लाय होतो. म्हणजे स्ट्रिंग इम्युटेबिलिटी काय शिकवतोय मी तुम्हाला आता, स्ट्रिंग इम्युटेबिलिटी. सो म्युटेबलचा अर्थ काय असतो की तुमचं डेटा चेंज होऊ शकतो. डायरेक्ट ओरिजिनल डेटाच तुमचा काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. आणि इम्युटेबलचा अर्थ काय असतो की तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे तो कधीच चेंज होणार नाही. एकदा तुमचा डेटा क्रिएट झाला त्याच्यानंतर परत तुम्ही त्या डेटाला चेंज नाही करू शकत. लक्षात घ्या. हां जसं की स्ट्रिंगला काय सांगतोय मी, इम्युटेबल. सो स्ट्रिंग तुमचं पायथनमध्ये एकदा क्रिएट झाला, जसं की इथं मी व्हेरिएबल बनवलं, त्या व्हेरिएबलला नाव दिलं यस, इक्वल टूची साईन लावली, इक्वल टूच्या साईन नंतर मी डेटाला पुट करतोय. कोणता डेटा आहे, माझं स्ट्रिंग डेटा आहे आणि त्याच्या आतमध्ये मी काहीतरी कंटेंट पण राईट डाऊन केलेलं, बरोबर. हा माझं परमनंट आता क्रिएट झालं. परत मी ह्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये जाऊन कुठं पण मी ह्याच्या आतमध्ये चेंजेस आता नाही करू शकत. हा परमनंट डेटा आहे, हा माझा फिक्स डेटा आहे. जर का मी चेंजेस करण्याचा प्रयत्न केलं मला पायथन एरर आहे. पायथन मला काय देणार, एरर आहे. आणि एररमध्ये तो डायरेक्ट सांगणार की स्ट्रिंग जो आहे हा इम्युटेबल डेटा टाईप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. हा तुमची स्ट्रिंग क्रिएट झाली, सक्सेसफुली क्रिएट झाली आणि ती परमनंट क्रिएट झाली, एवढंच त्याचं स्टेटमेंट आहे. सो स्ट्रिंग काय तुमचं इम्युटेबल डेटा टाईप आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, एकदा जी स्ट्रिंग क्रिएट झाली परत तुम्ही त्याला चेंज नाही करू शकत. लक्षात येतोय. आणि जर का तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केलं तर तुम्हाला पायथन काय देणार आहे, एरर आहे. सो त्यालाच आपण म्हणतो इम्युटेबल. सो तुम्ही कधी पण इथं प्रत्येक याच्यावरती तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपण व्हेरियस मेथड्स अप्लाय केले स्ट्रिंगवरती. बघून घ्या, आपण एक व्हेरिएबल बनवलं होतं, एक व्हेरिएबल बनवलं होतं, परत एस नावाचं, त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर केलं होतं, पायथन इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. लक्षात येते, पायथन इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्याच्यावरती मी काय अप्लाय केलं, अप्पर मेथडला अप्लाय केलं. अप्पर मेथड जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, तुमची जी स्ट्रिंग आहे ती चेंज झाली का, ओरिजिनल स्ट्रिंग. ओरिजिनल जी स्ट्रिंग होती ती अप्पर सगळं कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट झाला का, नाही झालं. परत आपण करून बघू आता. चला
इथं आपल्याला आता तोच समजायचा आहे. हां, ही स्ट्रिंग आहे एस इज इक्वल टू पायथन. हां, आता मी काय करतोय, डायरेक्टली ओरिजिनल स्ट्रिंगला काय करतोय, चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये मी पुट करतोय एस डॉट अप्पर, काही अशा पद्धतीने. हां, काय करण्याचा प्रयत्न करतोय मी इथं, अप्पर मेथडला ॲप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मी काय करणार इथं, प्रिंट करणार आहे. कुणाला प्रिंट करणार आहे, एसला प्रिंट करणार आहे. पहिले एसमध्ये काय डेटा स्टोअर होतं, पायथन. हां, पायथन जो आहे तो नॉर्मल फॉर्मॅटमध्ये माझं. आता मी इथं काय कमांड दिलेली, ही जी माझी स्ट्रिंग आहे, एस व्हेरिएबलमध्ये जी स्ट्रिंग स्टोअर आहे त्या व्हेरिएबलवरती अप्पर फंक्शनला अप्लाय कर आणि डेटा कशामध्ये कन्वर्ट कर, सगळं कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट कर. मग आता आपण इथं खाली प्रिंट एस करतोय. चेक करू आपण की जो डेटा आहे तो सगळं कॅपिटलमध्ये कन्वर्ट झालाय का नाही झालं. कारण या स्ट्रिंगमध्ये फक्त पहिलं लेटर माझं काय कॅपिटल आहे, बाकी सगळं तर स्मॉलमध्ये. आणि अप्पर काय करतो, सगळं डेटा कॅपिटलमध्ये कन्वर्ट करतो. काय केलं त्यांनी, केलं कन्वर्ट, लक्षात येते, केलं त्यांनी कन्वर्ट, नाही केलं. काय दिलं त्यांनी मला, स्ट्रिंग परत जशी तशी स्ट्रिंग देऊन टाकली त्यांनी मला. लक्षात येतोय. हां, हाच कन्सेप्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की ही तुमची ओरिजिनल स्ट्रिंग होती. हां, प्रिंट एस केलं, काय आलं, ओरिजिनल स्ट्रिंग तशी तशीच प्रिंट झाली. पण पायथननी त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून माझ्यासमोर प्रेझेंट नाही. लक्षात येईल. म्हणून आपण काय करणार आहे, असं अपडेट करणे आपल्याला बघायचंच होतं ना की खरंच अप्पर केसचं वर्किंग कसं आहे. म्हणून आपण कुठं पुट केलं, त्याला प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये गेलं. सो प्रिंट फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट होतोय तेव्हा तो जो आउटपुट तुम्हाला दिसतोय ना, तो काय परमनंट आउटपुट नाही आहे, तो टेम्पररी आउटपुट. इथं मी रनचं बटन क्लिक केलं, लक्ष द्या, रनचं बटन क्लिक केलं, एक्झिक्युशन काय झालं माझं, इथं बघा स्टार्ट होतं. इथं एक्झिक्युशन काय होतंय माझं, प्रोग्रामचं एक्झिक्युशन माझं स्टार्ट होतं. हां, माझं प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू आहे. तोपर्यंत हा डेटा काय माझं कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट आहे. जसं एक्झिक्युशन माझं स्टॉप झालं, जसं एक्झिक्युशन माझं एंड झाला, संपलं होतं. पायथनच्या मेमरीमध्ये डेटा परत काय स्टोअर झाला, हाच. लक्षात येतोय. म्हणजे हा तुमचा जो डेटा आहे हा परमनंटली अप्पर केसमध्ये कन्वर्ट नाही होत, हा फक्त टेम्पररी कन्वर्जन आहे. आणि हा तुम्हाला इथं शो केला जातो. आला. त्याच्यानंतर परत प्रिंट एस करा. त्याच्यानंतर परत एकदा काय करा, प्रिंट एस करा. काय देणार आता तुम्हाला, या प्रिंटचा आउटपुट काय असेल, कॅपिटल लेटर्समध्ये पायथन. या प्रिंट एसचा आउटपुट काय असेल, हा जो तुमचा नॉर्मल स्ट्रिंग आहे ना, ओरिजिनल स्ट्रिंग, तेच तुम्हाला परत इथं दिसतं. स्ट्रिंग इम्युटेबिलिटीचा अर्थ काय, एकदा जी स्ट्रिंग क्रिएट झाली त्याला परत चेंज होऊ शकत नाही. आता या तुम्ही जेव्हा जेव्हा या स्ट्रिंगचा ॲक्सेस कुठं पण घ्या. आता मी 251 लाईनवरती, माझं सपोज या पायथनच्या फाईलमध्ये थाउजंड्स ऑफ लाईन्स कोड मी इथं राईट डाऊन केले. तिथं पुढं जाऊन कधी पण मी जर का या एस व्हेरिएबलला कॉल केलं, त्याच्या आतमधल्या डेटाला कॉल केलं, मला कोणता डेटा भेटणार, मला हाच डेटा भेटणार. पायथन ओरिजिनल डेटा जो आहे त्याचाच ॲक्सेस मला भेटेल. हा तुमचं पहिल्या प्रिंट फंक्शनचं, जो की त्याचा टेम्पररी होता, त्यांनी अप्पर केसमध्ये कन्वर्ट केला, तुमच्यासमोर प्रेझेंट केला, तिथं त्याची वर्किंग संपली. परत तो बॅक टू कुठं गेला, ओरिजिनल फॉर्ममध्येच बॅक झाला. आणि मग जेव्हा प्रिंट एस केलं तर ओरिजिनल फॉर्मचा डेटा माझ्यासमोर प्रिंट झाला. लक्षात येतं. हा झालं तुमचं स्ट्रिंग इम्युटेबिलिटीचं. आता मी काय करतोय, ओरिजिनल स्ट्रिंगमध्ये खरंच चेंजेस करण्याचा मी काय करणार आहे आता, प्रयत्न करणार. सो कसं पायथन एरर देतोय त्याला पण अंडरस्टँड. काय करतोय मी आता, एसमध्ये 0 इक्वल टू मी काय करणार आहे आता, इथं एन काय करणार आहे, स्टोअर करण्याचा प्रयत्न करणार. लक्षात घ्या मी काय करतोय आता, एस व्हेरिएबलचं मी ॲक्सेस मागितलेलं आहे. त्या एस व्हेरिएबलमध्ये मी 0 इंडेक्स नंबरचा डेटाचा ॲक्सेस मागतो. मी इथं बेसिकली काय सांगतोय, एस नावाच्या व्हेरिएबलमध्ये जो 0 इंडेक्स नंबरवरती जो डेटा आहे ना,
त्याला चेंज करा आणि काय स्टोअर करा त्या 0 इंडेक्स नंबरवरती n कॅरेक्टरला स्टोअर करा. लक्षात येतोय? हा, इथं मी परत व्हेरिएबलच बनवलंय s इक्वल टू s काय माझं व्हेरिएबलच आहे, परत सेम व्हेरिएबलला राईट केलंय, पण आता मी फक्त व्हेरिएबलला राईट नाही केलेलं आहे, मी व्हेरिएबल सोबत इंडेक्स नंबरला देखील राईट केलेलं आहे. असं देखील कोड आपण लिहू शकतो. ह्याच्यामध्ये पूर्ण तुमचा डेटा चेंज नाही होणार, फक्त त्या एस व्हेरिएबलच्या आतमध्ये 0 इंडेक्स नंबरवरचा डेटा काय होणार, चेंज होणार. काय सांगतोय मी पायथनला, हा जो एस व्हेरिएबल आहे ना त्याच्या आतमध्ये जा आणि 0 इंडेक्स नंबरवरती जो डेटा आहे, कोणता डेटा आहे 0 इंडेक्स नंबरवरती, ती आहे ना, हा पहिला डेटा तुम्हाला इंडेक्स नंबर 0 आपण त्याला म्हणतो, सो त्या 0 इंडेक्सला चेंज करून n कॅरेक्टरला स्टोअर. लक्षात येतंय? आता मी काय करणार, प्रोग्रामला रन करणार. काय देतोय पायथन मला, कारण असं कोणतं ऑपरेशन्स परफॉर्म करणं पॉसिबल नाही. पायथन काय सांगतोय, ही स्ट्रिंग क्रिएट झाली, ती झालेली आहे, त्याला तुम्ही चेंज नाही करू शकता. त्याच्यावरती जर का काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचं आहे तर परफॉर्म करा, त्याचा आउटपुट चेक करा आणि तिथं संपून जाईल. ओरिजिनल स्ट्रिंग तुमची हलणार नाही, ओरिजिनल स्ट्रिंग जशी आहे तशीच तुमची पडून राहणार. लक्षात. सो असं जर का मी ऑपरेशन्स परफॉर्म करण्याचा प्रयत्न केलं, सो त्या केसमध्ये तुम्हाला काय सांगतोय, एरर देतो, टाईप एरर्स त्यांनी दाखवले. आणि हा जो एरर आलेला आहे, हा बेसिकली एरर पण काय डिफाईन करतोय की स्ट्रिंग इम्युटेबल असतो आणि त्याच्यामध्ये डेटा चेंज करण्याचा प्रयत्न जर का केलं तर तुम्हाला एररच फेस करावं लागणार. लक्षात घ्या कन्सेप्ट. तसंच आपल्याकडे पुढं असणारे लिस्ट डेटा टाईप, लिस्ट डेटा टाईप तुमचं म्युटेबल आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली चेंज करू शकतो. सो असंच जर का मी ऑपरेशन तिथं परफॉर्म केलं, पहिला डेटा मला चेंज करा n मध्ये, सो माझं इझिली पहिला डेटा डायरेक्ट ओरिजिनल लिस्टच माझी काय होणार, चेंज होणार आणि त्याच्यामध्ये पहिल्या डेटावरती हा जो n कॅरेक्टर आहे तो प्लेस होऊन जाणार. जेव्हा मी पुढं जाऊन कधी पण जर का त्या प्रिंट s केला तर मला आता त्याच्यामध्ये काय भेटणार, nच भेटणार पहिल्या पोझिशनवर. लिस्टमध्ये म्हणताय मी, स्ट्रिंगमध्ये नाही. लक्षात येतोय? सो इम्युटेबलचा अर्थ काय समजून घ्या. सो असं कोणतं ऑपरेशन तुम्ही परफॉर्म नाही करू शकता. हा तुम्हाला बेसिकली काय देणार आहे, एरर देणार आहे. नोट डाऊन करा, पॉईंट्स नोट डाऊन करा. स्ट्रिंग इम्युटेबल असते, म्हणजे की स्ट्रिंगमध्ये डेटा चेंज होऊ शकत नाही. एकदा जी स्ट्रिंग क्रिएट झाली त्याच्यामध्ये परत आपण सेकंड चेंज करू शकत नाही. ओरिजिनल स्ट्रिंगच आपली असते आणि त्या ओरिजिनल स्ट्रिंगमध्येच तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म होतात. झालं? आता मी काय सांगितलं, स्ट्रिंग तुमची इम्युटेबल असते, म्हणजे की स्ट्रिंग एकदा जी क्रिएट झाली त्याच्यामध्ये डेटा परत चेंज नाही होऊ शकत. पण आता मी काय सांगतोय, मला डेटा चेंज करायचंच आहे, काही करून मला काय करायचं आहे, त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या डेटाला काय करायचं आहे, परत चेंजेस करायचे. सो त्या केसमध्ये तुम्ही ओरिजिनल स्ट्रिंगला तर चेंज नाही करू शकत, तुम्हाला काय करावं लागेल, त्या स्ट्रिंगला ओव्हरराईट करावं लागेल. म्हणजे काय सांगतोय मी, तुम्हाला परत तोच व्हेरिएबल, सेम व्हेरिएबल नेम ज्याच्यामध्ये तुमची ओरिजिनल स्ट्रिंग क्रिएटेड होती, ओरिजिनल स्ट्रिंग जी क्रिएटेड होती त्याच सेम व्हेरिएबलला परत डिक्लेअर करावं लागेल, त्याला इक्वल टू करून आता तुम्हाला जो पण नवीन डेटा इथं ठेवायचा होता त्याला तुम्ही इथं काय करावं लागेल, पास करावं.
लक्षात येतोय? आता मी काय सांगत होतो, पहिला जो कॅरेक्टर आहे त्याला चेंज करा, जो पी होतं त्याला चेंज करा आणि कोणतं तरी दुसरा कॅरेक्टर घ्या, जसं की ए, आणि राहिलेला जो डेटा आहे त्याला मी असं सेव्ह करतो. सो आता मी जेव्हा इथं प्रिंट एस करणार, सो आता काय होणार, हा जो डेटा आहे हा डेटा माझ्यासाठी काय होणार, आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होणार. लक्षात येते? व्हेरिएबल जेव्हा आपण शिकत होतो ते तर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं होतं, व्हेरिएबलमध्ये तुम्ही डेटा अपडेट करू शकता. व्हेरिएबलच्या आतमधला डेटा तुमचा नेहमी अपडेट होत राहणार. व्हेरिएबलमध्ये एकदा डेटा जो स्टोअर झाला त्याला जर का तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बदलू शकता, एक तर परत त्याच व्हेरिएबलला डिक्लेअर करा, इक्वल टूची साईन लावा आणि त्याच्या आतमध्ये डेटाला काय करा, पुट करत असेल. आता प्रिंट एस इथं पण केलेलं आहे आणि प्रिंट एस इथं पण केलं. जेव्हा इथं प्रिंट एस केलं तिथपर्यंत त्या व्हेरिएबलमध्ये डेटा काय स्टोअर होता, तुमचा नॉर्मल पायथॉन स्टोअर होता, तो सक्सेसफुली तुमचा इथं प्रिंट झाला. मग त्याच व्हेरिएबलला मी परत अपडेट केलं, त्या व्हेरिएबलच्या डेटाला मी अपडेट केलं, त्या केसमध्ये डेटा अपडेट पण झाला आणि आता काय प्रिंट झालं आहे तुमचं, जो पहिला लेटर होता तो एमध्ये कन्वर्ट झाला आणि तसा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट. सो स्ट्रिंग तुमचं इम्युटेबल आहे. ओरिजिनल स्ट्रिंगला तुम्ही कधीच चेंज करू शकत नाही. जर का डेटा चेंज करायचाच असेल तर परत सेम व्हेरिएबलला डिक्लेअर करा आणि परत एकदा जेवढं तुम्हाला डेटा चेंज करायचं आहे त्या स्ट्रिंगमध्ये चेंज करून घ्या आणि राहिलेला जो डेटा आहे त्याला ॲज इट इज परत एकदा राईट करा. लक्षात? इथं मला चेंज काय करायचं होतं, फक्त पहिलं लेटर पी फक्त मला चेंज करायचं होतं, बट मला पहिला लेटर जो होता मी त्याला तर चेंज केलंच, पण राहिलेला जो डेटा होता त्याला पण मला परत एकदा राईट करावाच लागला. सो हा जो एक्स्ट्रा वर्क आहे, जो एक्स्ट्रा डेटा, हा डेटा तर मला चेंज करायचाच नव्हता ना, त्याला तर ॲज इट इजच मला काय करावं लागलं, पण परत एकदा राईट करावंच लागलं शेवटी. सो हा आहे इम्युटेबिलिटीचा कन्सेप्ट, जिथं एकदा जो डेटा क्रिएट झाला त्याला परत चेंज होऊ शकत नाही. स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग इज ए इम्युटेबिलिटी. एकदा स्ट्रिंगमध्ये जो पण डेटा क्रिएट होतो, स्ट्रिंग आपण क्रिएट करतो त्याच्यामध्ये परत चेंजेस पॉसिबल. नोट डाऊन करायचं आहे स्ट्रिंग इम्युटेबिलिटी काय, त्याची डेफिनेशन प्रॉपर लिहा. एकदा जो डेटा स्ट्रिंगमध्ये क्रिएट होतो त्याला परत चेंज करण्याचा चान्सेस नाही आहे. जर का चेंज करायचा पण असेल तर परत व्हेरिएबल तुम्हाला रिडिफाईन करावाच आहे आणि परत एकदा डेटा तुम्हाला इथं सेम राईट करावा लागेल. जेवढा डेटा चेंज करायचा त्याला चेंज करा, राहिलेला डेटा ॲज इट इज तुमचा या. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचं स्ट्रिंग कन्कॅटिनेशन. आता हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे स्ट्रिंग कन्कॅटिनेशन. आता स्ट्रिंग कन्कॅटिनेशन काय सांगतोय, आपण दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्सला जॉईन करणार आहे. स्ट्रिंग कन्कॅटिनेशनचा अर्थ काय, स्ट्रिंग कन्कॅटिनेशन काय सांगतोय, दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्सला आपण काय करू आता, जॉईन करू. आणि स्ट्रिंग कन्कॅटिनेशन जो ऑपरेशन आहे ते तुम्ही परफॉर्म करणार प्लस ऑपरेटरचं यूज करून. कोणतं ऑपरेटर, प्लस ऑपरेटरचं यूज करून तुम्ही स्ट्रिंग्स, वेगवेगळ्या स्ट्रिंग्सला काय करू शकता, जॉईन करू शकता. सो कसं ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहे समजून घ्या. चालेल, काय सांगतोय आता, S1 आणि एक बनवत आहे S3. त्याच्यामध्ये मी काय करतोय, पुट करतोय प्रोग्राम. आता काय करणार मी, डायरेक्टली प्रिंट करणार. प्रिंटच्या आतमध्ये मी करतोय S1 प्लस काय करतोय S2. लक्षात घ्या, ॲडिशन ऑपरेटर आहे हा तुमचा, प्लस ऑपरेटर ॲडिशन ऑपरेटर आहे. दोन नंबर जर का असतील त्यांच्या लेफ्ट आणि राईटला, जिथं प्लस ऑपरेटर पुट केलं जातो त्याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जर का दोन नंबर्स असतील तर तुम्हाला एक फायनल आउटपुट तिथं भेटतो. आणि सेम जर का त्याच प्लस ऑपरेटरच्या लेफ्ट आणि राईटला दोन स्ट्रिंग डेटा असतील तर त्या केसमध्ये काय होणार, कन्कॅटिनेशन परफॉर्म होणार. कन्कॅटिनेशनचा अर्थ काय, दोन डेटा तुमचं जॉईन केलं जाणार. सो कशा पद्धतीने जॉईन होतंय चेक करा. सो पहिला डेटा काय तुमचं S1 मध्ये
पायथन. सेकंड कशासोबत जॉईन होतोय तो पायथन? इज ए सोबत. लक्षात येतोय कोणतं दोन एचं ॲडिशन केलेलं आहे आपण? पायथन आणि इज एचं. आलं लक्षात कसं डेटा तुमचं जॉईन झालं? हां, आणि ह्याच्यामध्ये जॉईन करण्याचा अर्थ काय? पूर्ण डेटा तुमचा एकत्र येणार. स्ट्रिंग कन्कॅटिनेशनचा काय अर्थ आहे? बेसिकली तुम्ही दोन स्ट्रिंगला काय करताय? जॉईन करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे याचा अर्थ काय झालं? तुम्ही दोन स्ट्रिंगला एका स्ट्रिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. जॉईनचा अर्थ काय झालं? बेसिकली मी असं पण म्हणू शकतो की तुमचे दोन वेगवेगळे स्ट्रिंग्स होते, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कन्कॅटिनेशन ऑपरेशन परफॉर्म केला तर तुमचे दोन वेगवेगळे स्ट्रिंग्स एका सिंगल स्ट्रिंगमध्ये काय झाले? कन्वर्ट झाले. सो जेव्हा ते दोन एका सिंगल स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट झाले तर तुम्ही बघू शकता पायथन आणि इज एच्या मध्ये स्पेससुद्धा आलेलं नाही आहे. एका स्ट्रिंगमध्ये सगळं डेटा तुमचं काय झालेलं आहे? कन्कॅटिनेट झालं आहे, पूर्ण डेटा जॉईन झालेलं आहे. सेम तुम्ही एकपेक्षा जास्त पण करू शकता. इथं मी काय करू शकतो? प्लस करून S3 पण देऊ शकतो. आला पायथन इज ए प्रोग्राम. लक्षात येतं? आता काय पुट करतोय? S4 इक्वल टू काय स्टोअर करतोय? 10ला स्टोअर करतोय. आता काय करणार मी? प्लस करून S4ला सुद्धा काय करणार? इथं पुट करणार. चला आता बघू. काय आलं तुम्हाला? एरर आलं. कारण एक स्ट्रिंग ऑब्जेक्ट आणि एक इंटिजर ऑब्जेक्टचं कन्कॅटिनेशन पॉसिबल नाही. म्हणजे दोघांची ॲडिशन परफॉर्म नाही होऊ शकते पायथन. तर जेव्हा तुम्ही इथपर्यंत तुमचं कन्कॅटिनेशन सक्सेसफुली झालं, बरोबर ना? कारण सगळं डेटा काय होतं? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये होतं. पण लगेच मध्ये तुम्ही कोणता डेटा आला? इंटिजर डेटा आला आणि त्याला तुम्ही कशासोबत ॲड करताय? स्ट्रिंग डेटासोबत ॲड करण्याचा प्रयत्न करताय. तर तिथं तुम्हाला काय होणार आहे? एरर शो. पॉईंट्स नोट डाऊन करा. स्ट्रिंग कन्कॅटिनेशन काय? बेसिकली तुम्ही एकपेक्षा जास्त स्ट्रिंग्सला एका सिंगल स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करू शकतात बाय युझिंग कन्कॅटिनेशन प्लस ऑपरेटर. लक्षात घ्या, कन्कॅटिनेशन कधी परफॉर्म होतोय? प्लस ऑपरेटरच्या मदतीने परफॉर्म. नेक्स्ट आहे स्ट्रिंग रिपिटेशन. स्ट्रिंग रिपिटेशन आपण करतो स्टार ऑपरेटरच्या मदतीने. याला पण समजून घ्या. प्रिंट करतोय वरती आपल्याकडे स्ट्रिंग अवेलेबलच आहे S1. हां, S1 मध्ये त्याला मी काय करणार आहे? S1 स्टार ऑपरेटर. लक्ष द्या, S1 स्टार ऑपरेटर आणि त्याच्या पुढं तुम्हाला पास करायचं एक नंबर. सपोज मी इथं पास करतोय नंबर 3. काय अर्थ याचं समजून घ्या. ही काय तुमची S1 एक स्ट्रिंग आहे. लक्षात येतोय? S1 काय तुमचं? एक स्ट्रिंग आहे. सो त्या S1 स्ट्रिंगला मी काय करतोय? रिपीट करतोय. किती वेळ रिपीट करणार आहे मी? 3 वेळेस रिपीट करणार आहे. लक्षात द्या, किती वेळ रिपीट होणार आहे माझी स्ट्रिंग? आता 3 वेळेस रिपीट होणार आहे. सो हा जो ऑपरेटर आहे स्टार ऑपरेटर, याला आपण स्ट्रिंग रिपिटेशन ऑपरेटर सुद्धा देखील म्हणतो. सो जेव्हा मी त्याला प्रोग्रामला रन करणार, सो काय होणार मला आता हा जो स्ट्रिंग आहे S1 मध्ये जो डेटा आहे ती स्ट्रिंग माझ्यासाठी किती वेळ रिपीट होणार? 3 वेळेस रिपीट होणार. सो जो एक पायथन आहे तो पायथन किती वेळेस दिसणार माझ्या आउटपुट स्क्रीन वेळेस? 3 वेळेस दिसणार.
आलं तुमचं पायथन पायथन पायथन. हां, म्हणजे त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये ही जी स्ट्रिंग होती ना तुमची त्याच्याच आतमध्ये हा जो वर्ड डेटा होता पायथन डेटा, हा पायथननी किती वेळा रिपीट केला? 3 वेळेस रिपीट केला आणि सिंगल स्ट्रिंगमध्ये तो डेटा स्टोअर करून दिला आणि असा डेटा तुमच्यासमोर काय प्रेझेंट. सो स्ट्रिंग रिपिटेशनच्या मदतीने तुम्ही एकच स्ट्रिंगला मल्टिपल टाइम्स काय करू शकता? रिपीट करू शकता. स्ट्रिंग मेंबरशिप ऑपरेटर झालं. स्ट्रिंगला आता आपण मेंबरशिप ऑपरेटर सोबत काय करणार आहे? बघणार आहे. सो चला, मेंबरशिप ऑपरेटर कोणतं होतं तुमचं? इन ऑपरेटर. काय करणार आता आपण? सांगा काय होईल याचं उत्तर? ही तुमची S1ची स्ट्रिंग आहे आणि हा तुमचा कोड. रोहित, हां, मेंबरशिप ऑपरेटर काय करतो? काय वर्किंग आहे मेंबरशिप ऑपरेटरचं? चेक करतो डेटा प्रेझेंट आहे का नाही त्या स्ट्रिंगमध्ये, बरोबर ना? आला ट्रू. आणि एखादा डेटा प्रेझेंट नसेल तर तुम्हाला काय देणार? तो फॉल्स देणार. आता फॉर लूप. आता काय? फॉर लूप विथ स्ट्रिंग. सांगा कसं कोड लिहायचं आता फॉर लूपचं? बोला. मला स्ट्रिंगवरती फॉर लूप चालवायचं. चालेल, तुम्हाला सांगितलं होतं फॉर आणि वाईलमध्ये फॉर लूपचा यूज करून आपण स्ट्रिंगचा डेटा प्रिंट केला होता. हां, काय ऑपरेशन यूज होतं फॉर लूपचं स्ट्रिंगमध्ये? कसं काय यूज आहे बेसिकली फॉर लूपला स्ट्रिंगमध्ये हे सांगा. मग वाईल लूपचा कोड मी दाखवतो. मेंबरशिप सर. मेंबरशिप डेटा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे का नाही स्ट्रिंगमध्ये ते चेक करायला. मी फॉर लूप विचारतो. और वेरिएबल इन हां, and string मध्ये डाटा. स्ट्रिंगचा डेटा. ओके, मग डेटा कसा प्रिंट होईल? डेटा 1 by 1 प्रिंट होईल. सिक्वेन्शियल डेटा. सिक्वेन्शियल डेटा. चला, सिक्वेन्शियल डेटा आपला स्ट्रिंग डेटा टाईप आहे एवढं तर सांगा, आहे का नाही? आहे. चला, फॉर लूप जर का त्या सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती चालला तर किती वेळ फॉर लूप रन होणार माझं हे सांगा. त्या स्ट्रिंगमध्ये जेवढे पण कॅरेक्टर्स प्रेझेंट असतील तेवढा टाईम माझं फॉर लूप चालणार. हां, कोणत्या डेटावरती फॉर लूप चालणार? कोणत्या डेटावरती फॉर लूप चालणार? बोला. मी एक फॉर लूप क्रिएट केलं, एखाद्या स्ट्रिंगवरती मी क्रिएट करतोय फॉर लूप, तर मी तुम्हाला विचारलं की कसं क्रिएट करायचं, पहिला प्रश्न हा. मग जर का क्रिएट केलं तर डेटा कसा प्रिंट होईल हा माझा दुसरा प्रश्न. हां, डेटा प्रिंट झाला तर मग तुमचं किती वेळ फॉर लूप चालणार आहे हा माझा अजून एक प्रश्न आहे. लक्षात येतोय? आणि मग कोणकोणत्या डेटावरती माझं फॉर लूप चालणार हे पण सांगा. त्या डेटाला पायथन घेऊन कुठं स्टोअर करणार ते पण सांगा. बोला. फर्स्ट जो डेटा आहे तो व्हेरिएबल मध्ये सेव्ह करत आणि मग लूपच्या आतमध्ये जाऊन डेटाला क्लिक करत आणि तो प्रिंट करत ओव्हर करेल जोवर तो लास्ट कॅरेक्टर पण पोहोचणार नाही. ठीक आहे, चाल काय लक्षात येतं.
फॉर आय इन S1 काय करणार मी, प्रिंट करणार आयला. हां, काय होईल आता चल सांगा, कशावरती चालतोय फॉर लूप? S1 वरती फॉर लूप चालतो. हां, काय आहे S1 मध्ये? इथं आहे S1. हां, पायथन. चला, किती वेळ चालतोय आता लूप? 6 वेळेस चालणार लूप. हां, कोणकोणत्या डेटावरती चालणार? वन बाय वन. 1 बाय 1 चालणार ना लूप. काय झालं काय मग असं की तुम्हाला एवढा टाईम लागला ते सांगायला? 2 मिनटं तर त्याच्यातच गेले तुम्हाला विचारण्यात. त्याच्यापेक्षा मी कोड इम्प्लिमेंट करून रन करून तुम्हाला एक्सप्लेन केलं असतं तर ते झालं असतं ना. आता काय अवघड होतं याच्यामध्ये? रेंज फंक्शन कुठून आणलं तू, तर मला काय समजलं नाही. रेंज फंक्शन काय म्हणत होती मग? फॉर लूप तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती चालतं. सगळ्यात सोपं. अजून एक लाईनची डेफिनेशन जर का म्हणायला गेलं ना, तर फॉर लूप तुमच्या सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती चालतं. मग रेंज फंक्शन तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप, स्ट्रिंग तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप. पुढं अजून आपण लिस्ट बघणार, टपल बघणार, सेट बघणार, हे सगळे आपले सिक्वेन्शियल डेटा टाईप. डिक्शनरीसुद्धा आपलं सिक्वेन्शियल डेटा टाईप. कन्सेप्ट समजतोय का? हां, त्या सगळ्या डेटा टाईपवरती आपलं फॉर लूप चालू शकतो. इंटिजर, फ्लोट, बुलियन या सगळ्या डेटा टाईपवरती चालणार का आपलं? असं म्हणत होतंय ना, तुम्हाला पहिले फॉर लूपची फाईल सगळ्यांची ओपन करायला लावायची आणि त्याच्यामधलं सगळं कन्सेप्ट पहिले रिवाईज करा आणि मगच आपण पुढे जाऊ. फॉर लूप सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती चालणार. सो स्ट्रिंगवरती जेव्हा आपण फॉर लूप चालू करणार, सो प्रत्येक एका सिंगल कॅरेक्टरवरती तुमचं फॉर लूप ऑपरेट करणार. प्रत्येक कॅरेक्टरवरती तुमचं फॉर लूप फिरणार आहे. त्या कॅरेक्टरला पिक करणार आणि कशामध्ये स्टोअर करणार? आयमध्ये स्टोअर करणार. जसा डेटा आयमध्ये स्टोअर झाला, पायथन कुठं जातो? कोड त्या फॉर लूपच्या आतमध्ये जातो, आतमध्ये एंटर करतो. आतमध्ये जाऊन तो काय बघतोय? कोडला एक्झिक्यूट करतो. जेवढा कोड लिहिलेला असेल तेवढं सगळं कोड तुमचा एक्झिक्यूट होणार. एकदा की सगळं कोड एक्झिक्यूट झाला, परत फॉर लूप त्या फॉर लूप कोडमधून तो बाहेर पडतो, म्हणजे फॉर लूपच्या बाहेर पडतो आणि कुठं जातो? सेकंड कॅरेक्टरकडे जाणार किंवा सेकंड डेटाकडे तो जाणार. त्या सेकंड डेटाला पिक करणार, परत आयमध्ये स्टोअर करणार, परत आतमध्ये एंटर करणार आणि सगळं कोड तुमचं परत एकदा एक्झिक्यूट होणार. हीच वर्किंग. जेवढ्या वेळेस तुमचं कोड एक्झिक्यूट होईल त्याचं एक लाईनवरती त्याचं आउटपुट प्रेझेंट होईल. कारण कोडच जर का तुमचं मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट झाला तर त्याचं आउटपुट लगेच आउटपुट स्क्रीनवरती पाठवून देणार ना पायथन. जसं ते पहिल्यांदा एक्झिक्यूट झाला, प्रिंट आय होतं, तर पीला काय केलं त्यांनी? आउटपुट स्क्रीनवरती शेअर केलं. लक्षात घ्या. सेम आता काय तुमचं वाईल लूप. वाईल लूपला कोण कोड सांगू शकतो मला? वाईल लूपवरती लॉजिक बिल्ड होऊ शकतो वाईल लूपसाठी. आता आपण इंडेक्सिंग स्लायसिंग सुद्धा लर्न केलेलं आहे. हां, बोला मग कसं मी डेटा, जसं फॉर लूप माझ्यासाठी कसं हा डेटा प्रिंट करतोय, सेम तसंच मी वाईल लूपच्या मदतीने हा डेटा कसं ॲक्सेस घेऊ शकतो, एक कॅरेक्टरचा ॲक्सेस कसं घेऊ शकतो बोलता. सर त्याची रेंज डिफाईन केली तर आधीच फॉर आय इन एस आणि मग ब्रॅकेटमध्ये हो बोल. संदेश, मी वाईल लूप बद्दल विचारतो. मला वाईल लूप बद्दल सांग की मी वाईल लूप मध्ये कसं कोड राईट डाऊन करू. वाईल आय इन हां, एस आणि मग ब्रॅकेटमध्ये आपण त्याची रेंज डिफाईन केली तर वाईल आय इन, वाईलचं सिंटेक्स काय? वाईल आणि कंडिशन ना फक्त. इन ऑपरेटर कोण आला त्याच्यामध्ये? आता कंडिशन मध्ये जर का तुम्ही अशी कंडिशन बनवताय इन ऑपरेटरची तर ती वेगळी गोष्ट आहे. श्योर, घ्या बघू. हां,
कसं वाईल लूपला स्टार्ट करणार मी व्हेरिएबल डिफाईन करणार. हां सपोज आय नावाचं व्हेरिएबल बनवलं आहे, त्याला इक्वल टू काय सेट केलं आहे 0 म्हणून सेट केलं आहे बरोबर. आता वाईल लूपला क्रिएट करायचं आहे मला. कसं क्रिएट करणार, एक कंडिशन बिल्ड करावी लागेल आणि ती कंडिशन माझी कशी असणार आहे, जे लूपला स्टार्ट पण करणार आणि एक स्पेसिफिक टाईम नंतर एंड पण करणार बरोबर ना, कारण लूप जोपर्यंत एंड होणार नाही तोपर्यंत कसं जमणार मला. हां चला मी काय करतोय, आयला बनवतोय. हां पायथनची रेंज किती लेंथ आहे आपली, बेसिकली 6 लेंथ आहे. हां चालेल, शेवटचं लेंथ काय असेल तुमचं, 5 असेल. 5. चालेल, काय करणार मी आता, सिम्पल प्रिंट करणार आणि S1 त्याच्या आतमध्ये इंडेक्सिंगच्या जागी काय पुट करणार, आयला पुट करणार. हां आणि इथं अपडेट करावं लागेल आयची व्हॅल्यू, काय नको एक एकने अपडेट करत राहू ना आपण. हां कसं कोड चालणार, सिम्पल किती लाईनचा कोड बनला तुम्ही, 3 असता लाईनचा कोड, 4 लाईनचा झाला. चला 4 लाईनचा कोड तयार झाला. हां त्याच्यामध्ये पहिल्यांदा आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे, त्याच्यामध्ये 0 स्टोअर केलं आहे. वाईल लूप तुमचं स्टार्ट झालं, 0ला चेक करतोय तो 0<6 आहे का, असेल तर तो आतमध्ये जाणार, त्याला आतमध्ये परमिशन भेटली की तो प्रिंट करतोय. काय प्रिंट करतोय, S1. आणि इथं हे काय, हे असं काय लिहितो आपण, कधी लिहितो असं, कशाचा सिंटॅक्स येतो ज्याला हायलाइट केलेलं आहे. झोपले का ऑनलाईन मेंबर्स सगळे आज, चला सांगा मला ऑनलाईन मेंबर्स कशाचा सिंटॅक्स आहे हा. बोला पटपट, जे प्रेझेंट आहे. पासिंग द व्हॅल्यू, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं कन्सेप्टमध्ये आपण बघितलेलं होतं ना, लक्षात येतोय. हा व्हेरिएबल नेम आहे, S1 काय तुमचं व्हेरिएबलचं नाव आहे आणि हा ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही काय पास करणार, इंडेक्स नंबर पास करणार. स्लायसिंगमध्ये तुम्हाला सिंगल व्हॅल्यू पास करा, स्टार्ट इंडेक्स नंबर एंड इंडेक्स नंबर पास करा, स्टार्ट इंडेक्स नंबर एंड इंडेक्स नंबर आणि स्टेप काउंट पास करा. असे सिंटॅक्स दाखवले होते ना तुम्हाला, काय काहीच लक्षात नाही. मग इथं आयच्या जागेवरती आता येऊन काय पडणार, तो काय आयला जाऊन सर्च करणार आहे का, आय काय कोणता इंडेक्स नंबर आहे का, मग आयचा डेटा कशाने रिप्लेस होणार. अरे आयचा डेटा कशाने रिप्लेस होणार इथं, पायथन काय S1 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 ने रिप्लेस होणार तुमचं. आला, हा पहिल्यांदा पायथन तुमचं प्रिंट झालेलं आहे बघून घ्या, n पर्यंत फॉर लूपनी. त्याच्या खालीच दुसरं पायथन एकदा परत प्रिंट झालेलं आहे वाईल लूपनी. काय समजतंय, समजतंय. फॉर लूप, वाईल लूप, दोन वेगवेगळे कोड आहे, दोन वेगवेगळे लॉजिक आहे, ते पण समजून घ्या. फॉर लूपची वर्किंग बघा, वाईल लूपची वर्किंग बघा, कम्पेअर करा दोघांना. फॉर लूप तुमचं सिक्वेन्शियल डेटावरती गेला पूर्ण, वाईल लूपमध्ये तुम्हाला कंडिशन बिल्ड करावी लागली. हां लक्षात येतोय का, काहीच लक्षात येत नाही. हां चला इथं एक लक्ष द्या, मेथड्समध्ये तुम्हाला एक फंक्शन इंट्रोड्यूस करायचं लागलं, सुरुवातच त्यांनी करायला पाहिजे तुम्हाला, लेंथ फंक्शन. खालीच तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये राईट करा त्याला. हां कोणतं फंक्शन, लेंथ फंक्शन. हां
लेंथ फंक्शन बेसिकली तुम्हाला डायरेक्टली जो स्ट्रिंगची लेंथ आहे ना त्याला कॅल्क्युलेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करायला काउंट. जसं मी तुम्हाला पायथनची लेंथ विचारतोय प्रत्येक वेळेस, काय लेंथ आहे त्याची, 6 लेंथ तुम्ही सांगताय, सो तोच काम माझ्यासाठी पायथन देखील करू शकतो बाय युझिंग लेंथ फंक्शन. लेंथ फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही व्हेरिएबलचं नाव पास करा. हां, तो तुम्हाला आता व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा टाईप कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा टाईप कोणतं आहे, स्ट्रिंग डेटा टाईप आहे. सो तो कसं कॅल्क्युलेट करणार, त्या स्ट्रिंग डेटा टाईपची लेंथ एक एक कॅरेक्टरला काउंट करणार. हां, लेंथ फंक्शन तुमचं स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये, सेटमध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. पण लक्ष द्या की प्रत्येक ठिकाणी तो लेंथ जो कॅल्क्युलेट करतोय ना तो डेटा टाईपवरती डिपेंड आहे. इथं तो जो लेंथ कॅल्क्युलेट करतोय, इथं डेटा टाईप कोणतं आहे, स्ट्रिंग डेटा टाईप आहे. तो स्ट्रिंग डेटा टाईपमध्ये तो लेंथ कसं कॅल्क्युलेट करतो, एक एक कॅरेक्टरला मोजतो. मग काय लेंथ आली आता इथं, 6 लेंथ आली. लक्षात येतोय. आता इथं मी 6ला यूज केलं होतं, सो हा जो मी इथं कन्सेप्ट 6 यूज केलं होतं ना तसं मी यूज नाही करणार. मी काय यूज करणार, तिथं लेंथ फंक्शनला यूज करणार. म्हणजे की काय सांगतोय मी इथं जाणार, 6ला कट करणार, लेंथ फंक्शनला पुट करणार आणि त्याच्या आतमध्ये मी कुणाला पास करणार, S1ला पास करणार बेसिकली. सो पायथन काय करणार, लेंथ ऑफ S1 काय असेल, 6 असेल. तर इथं बरोबर काय डेटा पुट होणार, लेंथ S1 कशाने रिप्लेस होईल, 6 डेटाने रिप्लेस होईल. सो 0 लेस देन 6च कम्पेअर होणार. जेव्हा आयची व्हॅल्यू अपडेट होईल 1 होईल तर 1 लेस देन 6च होणार. कन्सेप्ट समजतोय का. सो आता S1 मध्ये मी काही डेटा स्टोअर करू शकतो ना. आता तर पायथन स्टोअर आहे, इथं मी सपोज असं काही पण रँडमली डेटा काय केलं, पुट करून दिला सगळं. आता काय करणार मी, काय प्रत्येक वेळेस इथं येणार आणि काउंट करत बसणार का याची लेंथ किती नाही. लेंथ फंक्शनला मी इथं पुट करून देणार, बरोबर ना. लेंथ फंक्शन माझ्यासाठी कॅल्क्युलेट करणार आणि इथं पुट करून देणार ती व्हॅल्यू. कन्सेप्ट समजतोय. हे सगळी गोष्ट अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे आणि ह्यांना समजून घ्या व्यवस्थितपणे प्लीज. आता ह्याच्या पलीकडं स्ट्रिंगमध्ये काहीच नाही आहे. स्ट्रिंगमध्ये महत्त्वाचं आहे स्ट्रिंगला क्रिएट कसं करायचं, एम्प्टी स्ट्रिंगला ओळखा, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग, स्ट्रिंगचे जेवढे मेथड्स तुम्हाला दाखवले ते, आणि मग कन्कॅटिनेशन, स्ट्रिंगची इम्युटेबिलिटी लक्षात घेणं, रिपिटेशन, मेंबरशिप आणि लूप कसं तुम्ही स्ट्रिंगवरती ऑपरेट करणार ते, आणि लेंथ फंक्शन. बस, याच्या पलीकडं पण काय नाही आहे, अजून काय सांगू पण शकत नाही मी याच्या पलीकडं. सो असं आहे तुमचं पूर्ण स्ट्रिंग टॉपिक. आता कसं रिवाईज करायचं तुम्ही बघा. मागचे कन्सेप्ट रिवाईज करा प्लीज म्हणतोय तुम्हाला, त्याच्याशिवाय तुमच्याकडं पर्याय नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, असं नाही आहे का एक कन्सेप्ट संपलं का परत त्या कन्सेप्टचं कुठे यूजच नाही. प्रत्येक कन्सेप्ट एकमेकांशी कनेक्टेड आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फॉर लूप झालं, वाईल लूप झालं, हे असे कन्सेप्ट्स आहेत जे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यूज होणार आहे. आणि डेटा सायन्ससारख्या कन्सेप्ट मशीन लर्निंगमध्ये देखील आपण त्यांना यूज करणार आहे. कारण तो कन्सेप्ट काय सांगतोय, एकच वर्क जो मल्टिपल टाईम रिपीट करावा लागेल त्याला मी रिपीट करणार तुमच्यासाठी. मग असे जिथं पण कन्सेप्ट आला की जिथं एकच काम तुम्हाला परत परत करावं लागतंय, तिथं आलं फॉर लूप आणि वाईल लूप. कंडिशनल स्टेटमेंट्सला देखील तुम्ही यूज करणार आहे. कंडिशन चेक करून जर का टास्क परफॉर्म करायचा असेल आणि जर का कंडिशन फेल झाली तर तो टास्क परफॉर्मच नाही झाला पाहिजे, परत कोण आला, कंडिशनल स्टेटमेंट्सच आले. किती ॲडव्हान्स पायथनमध्ये जा, तुम्हाला मी किती ॲडव्हान्स पायथनमध्ये पण घेऊन गेलो, त्याच्यामध्ये पण त्या ॲडव्हान्स कन्सेप्टमध्ये हे सगळे कन्सेप्ट्स वापरायला लागणार. ॲडव्हान्स कन्सेप्टला इम्प्लिमेंट करण्यासाठी हे सगळे गोष्ट आपल्याला लागणार. बेसिक आहे हे सगळं पायथनचं, ही गोष्ट समजून घ्या आता व्यवस्थित. आता लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी सारख्या कन्सेप्ट्समध्ये अजून आयडिया तुम्हाला क्लिअर होईल, पण कधी जेव्हा मागचे कन्सेप्ट तुमचे रिवाईज होतील. अंडरस्टँड झालं स्ट्रिंग टॉपिक व्यवस्थितपणे. हां, समजून घ्या कसं क्रिएट होतं आहे, कसं आपण करणार आहे. हां, काही पण डाऊट असेल त्याच्यामध्ये तर विचार.
कोणताही कन्सेप्ट अडत असेल तर त्याला मला लगेच सांगा, असं समजलेलं नाही आहे, हा कन्सेप्ट समजलेला नाही आहे, कसं इम्प्लिमेंट करू शकतोय त्याला पण आपण बघू आणि परत एकदा रन करू. एकच गोष्ट दोनदा तीनदा पण जर का रिपीट करायला लागली तरी हरकत नाही. ऑनलाईन मेंबर समजलाय स्ट्रिंग टॉपिक आता? हा सर समजला. आहे सगळेजण ॲक्टिव्ह? पहिल्या कन्सेप्टपासून ते शेवटच्या कन्सेप्टपर्यंत तुम्हाला विचारतोय, काय पण अडचण असेल तर सांगा. ठीक. किती अजून आहे टाईम आपल्याकडं. चला. नवीन फाईल बनवा सगळ्यांनी, लिस्ट डॉट पी वाय आता. हां, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. स्ट्रिंग नंतर दुसरं डेटा टाईप आहे आता लिस्ट. लिस्टला पण समजून घ्या. हां, लिस्ट काय, लिस्ट कशी क्रिएट करायची आणि लिस्टचे फंक्शन्स मेन म्हणजे पहिले तर समजून घ्या. आता स्ट्रिंगसारखा नॉर्मल कन्सेप्ट नाही आहे आपलं लिस्ट, लक्षात घ्या. हां, लिस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट असणार. लिस्ट समजलं, टपल अजून पटकन समजेल, ही कन्सेप्ट समजून घ्या. टपल समजलं, सेट आणि डिक्शनरीमध्ये पण तुम्हाला काहीच अडचण नाही. ठीक आहे. आता जो लिस्ट आहे, हा लिस्टसुद्धा आपलं काय एक सिक्वेन्शियल डेटा टाईपच. लिस्टमध्ये पण सिक्वेन्समध्ये डेटा अरेंज केला जातो, लिस्टमध्ये पण सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये डेटा तुमचं सेव्ह केलं जातं. जसं स्ट्रिंग होतं आपलं, स्ट्रिंग काय होतं तुमचं, सेट ऑफ कॅरेक्टर्स होतं, एक सिक्वेन्शियल डेटा टाईप होतं, सेट ऑफ कॅरेक्टर्स होतं ते. जसं लिस्ट पण आपलं काय एक प्रकारचं सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे आणि तो जो लिस्ट आहे तो सुद्धा सिक्वेन्शियल डेटा टाईप सोबतच सिक्वेन्स ऑफ डेटा आहे. इथं सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर होतं, नीट लक्ष द्या. स्ट्रिंगमध्ये सिक्वेन्शियल डेटा टाईप दोन्ही पण आहे. स्ट्रिंग पण तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप होतं, लिस्ट पण तुमचं काय आहे, लिस्ट इज ए सिक्वेन्शियल डेटा टाईप. बट लिस्टच्या आतमध्ये सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स नाही आहे, सिक्वेन्स ऑफ डेटा आहे. आता लिस्टमध्ये सिक्वेन्स ऑफ डेटा आहे. स्ट्रिंगमध्ये एक सिंगल डेटा होता आणि त्या सिंगल डेटामध्ये सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स होते. आता इथं सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आता काय इथं सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरसोबत तुम्ही डील नाही करणार. आता तुम्ही कशासोबत डील करणार आहे, सिक्वेन्स ऑफ डेटासोबत डील करणार. लिस्ट काय एक बिल्ड इन डेटा स्ट्रक्चर आहे. त्याला डेटा स्ट्रक्चरसोबत तुम्ही डेटा टाईपसुद्धा देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. हां, एक डेटा स्ट्रक्चर आहे, एक डेटा टाईप आहे जे की तुम्हाला कलेक्शन ऑफ आयटम्स, कलेक्शन ऑफ डेटाला काय करतोय, अलाव करतोय स्टोअर करण्यासाठी लिस्टमध्ये. हां, लिस्टमध्ये कलेक्शन ऑफ डेटाला स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काय करतो, अलाव करतो. आता लिस्ट काय तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे पायथनमध्ये, जे की कलेक्शन ऑफ किंवा सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटा आहे. ठीक आहे.
प्रत्येक डेटा तुमचं लिस्टच्या आतमध्ये, मल्टिपल डेटा म्हणतोय ना मी, तर प्रत्येक डेटा लिस्टच्या आतमध्ये सेपरेटेड बाय कसा असणार आहे, कॉमनली सेपरेट होणार आहे प्रत्येक डेटा. इनिशियल लिस्टबद्दल एकदम बेसिक हे 4 पॉईंट्स. अजून म्युटेबल आहे, भरपूर कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आपण जसं जसं पुढे जाऊ तसे ते पण कन्सेप्ट तुमच्यासमोर मागतो. पहिले फक्त एवढे 4 पॉईंट्सच अंडरस्टँड करा लिस्टबद्दल. लिस्ट काय तुमचं एक बिल्ट इन डेटा टाईप आहे. बिल्ट इन डेटा टाईप आहे, डेटा स्ट्रक्चर आहे. जसं स्ट्रिंग होता हां, ते तुम्हाला अलाउ करतोय कलेक्शन ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी. कलेक्शन ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी. त्याच्यानंतर लिस्ट तुमचा काय एक सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे. हां, पायथनमध्ये स्ट्रिंग पण तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप होतं, बट स्ट्रिंग तुमचं कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स होता. एक सिंगल डेटा होता, तिथं एक सिंगल डेटा होता आणि त्या सिंगल डेटाच्या आतमधले कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स होता. इथं मल्टिपल डेटा आहे आणि सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. लक्षात, इथं जो सिक्वेन्स आहे तिथं एक एक कॅरेक्टरचा सिक्वेन्स होता, इथं एक एक डेटाचा सिक्वेन्स असणार आहे. मल्टिपल डेटा लिस्टमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डेटा तुमचं सेपरेट होणार आहे कॉमनी, आणि तुम्ही जो डेटा तुम्ही स्टोअर करणार तो डेटा तुमचा कोणता पण डेटा टाईप असू शकतो. स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन. अजून आपण काय शिकलोय, एक लिस्टसुद्धा तुम्ही देखील त्या डेटामध्ये पुट करू शकता. म्हणजे एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट. कन्सेप्ट समजतोय? हां, सो असे तुम्ही पाहिजे तो डेटा टाईप त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. टपल देखील तुम्ही स्टोअर करू शकता ॲज अ डेटा म्हणून. सेट म्हणून तुम्ही स्टोअर करू शकता ॲज अ डेटा म्हणून. असे व्हेरियस डेटा टाईप्स तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. समजतंय कन्सेप्ट? लिस्ट. पुढचा आहे लिस्टला आता क्रिएट कसं करायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. क्रिएट लिस्ट इन पायथन. कशा पद्धतीने आता तुमची जी लिस्ट आहे ती क्रिएट होणार. चला, एक व्हेरिएबल बनवतोय एल नावाचं. हां, लिस्टला रिप्रेझेंट करतोय एल व्हेरिएबलनी. इक्वल टूची साईन लावतोय आणि स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या मदतीने तुम्ही काय करणार आहे, लिस्ट क्रिएट करा. तुमची जी लिस्ट क्रिएट केली जाते पायथनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या मदतीने ती क्रिएट केली जाते. स्टार्टिंग स्क्वेअर ब्रॅकेट हा तुमचं स्टार्टिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा तुमचा काय एंडिंग स्क्वेअर ब्रॅकेट. त्या दोघांच्या मध्ये तुम्ही काय पास करणार, डेटा पास करणार. आता मी काय सांगतोय, मल्टिपल डेटा काय होणार तुमचा पास होणार, आणि जो डेटा तुम्ही पास करणार तो कोणत्या पण डेटा टाईपचा असू शकतो. बरोबर. सो आपण इथं काय करू, मल्टिपल डेटाला आता काय करणार आहे आपण पास करण्याचा इथं प्रयत्न करणार. सो हा माझा सपोज आहे पहिलं डेटा. हां, हा माझा कोणता आहे, फर्स्ट डेटा आहे. कोणता आहे फर्स्ट डेटा माझा, कोणत्या डेटा टाईपचं आहे, स्ट्रिंग डेटा टाईपचं. आता मी काय पुट करणार, कॉमा. कसं लिस्ट क्रिएट करायची समजून घ्या. हां, पहिलं डेटा टाईप मी पुट केलं. कोणतं डेटा टाईप पुट केलं मी, स्ट्रिंग डेटा टाईप पुट केलं. त्याच्यानंतर मी काय लावलं, कॉमा लावलं. आता मला सेकंड डेटा टाईप पुट करायचं. माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे. परत एकदा सेकंड डेटा टाईप पण पुट करण्यासाठी मी काय करतोय, परत एकदा स्ट्रिंग डेटा टाईपच काय करतोय, पुट करतो. आता कॉमा लावणार. आता कोणतं डेटा टाईप, तिसरं डेटा टाईप मी इथं पुट करण्याचा प्रयत्न करतो. आता पण माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे. आता मी इंटिजरला चूज करतोय, म्हणजे मी इथं काय पुट करतोय, 100. कॉमा लावणार. चौथा डेटा टाईप परत मला काय करायचं, इंटिजरच पुट करायचं. सो मी इंटिजरला पुट करणार. आता फिफ्थ डेटा टाईप आहे माझं. किती, फिफ्थ डेटा टाईप. त्याला मला फ्लोटमध्ये काय करायचं, स्टोअर करायचं. सो अशा पद्धतीने मी काय करणार आहे,
काही डेटा मल्टिपल इथं स्टोअर करणार. आता स्ट्रिंग झालं, इंटिजर झालं, फ्लोट झालं, अजून काय दाखवू मी तुम्हाला? बुलियन डेटा पण आपण स्टोअर करू शकतो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? नन डेटा टाईप देखील आपण याच्यामध्ये काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. लक्षात येतोय? हां, सो असे मल्टिपल डेटा टाईप्स तुमच्या याच्यामध्ये काय झालेले? स्टोअर झाले. आता जर का मी विचारलं या स्ट्रिंगची या लिस्टची लेंथ किती आहे, या लिस्टची लेंथ किती आहे, तर काय सांगणार तुम्ही? एक एक डेटाला काउंट करून तुम्ही सांगणार की लेंथ किती. कसं काउंट करणार तुम्ही? हा तुमचा पहिला डेटा, जसं कॉमा आला, पहिला डेटा तुमचं संपलं, कॉमा आल्यानंतर तुमचा कोणता डेटा स्टार्ट झाला? सेकंड डेटा स्टार्ट झाला. लक्षात येतोय? मग हा तुमचा पहिला डेटा, हा तुमचा दुसरा डेटा, हा तिसरं आहे, चौथं आहे, पाचवं, 6वं, 7वं आणि 8वं. मग किती लेंथ झाली या लिस्टची? 8 लेंथ झाली. लक्षात येतोय? हां, तिथं तुम्ही जर का स्ट्रिंगची तुम्हाला मी लेंथ विचारली तर तुम्ही काय काउंट करणार? कॅरेक्टर काउंट करत बसणार, त्याच्या आतमध्ये जाणार, ते 2 कोट्सच्या आतमध्ये जाऊन तुम्ही काय काउंट करणार? एक एक कॅरेक्टर मोजणार आणि मला सांगणार की या स्ट्रिंगची लेंथ किती. पण मी जेव्हा तुम्हाला विचारतोय लिस्टची लेंथ किती आहे, तर तुम्ही काय या ॲपलमध्ये येणार APPLE, ह्याचं लेंथ किती झाली? 5. मग ह्याची पण लेंथ कॅल्क्युलेट करणार, त्याच्यामध्ये ॲड करणार. तसं नाही करायचं. एक एक डेटा एक डेटा काय असणार आहे? पूर्ण तुमचं एक लेंथचा काउंट असणार. लक्षात येतोय? एक डेटा तुमचा एक लेंथचा काउंट असणार. सो तुम्ही एक सिंगल डेटाला एक काउंट तुम्ही काय करणार इथं? प्रोव्हाइड करणार. सो किती काउंट येणार? 8 काउंट तुमचं इथं प्रेझेंट आहे. लक्षात आहे? हे झाली तुमची स्ट्रिंग क्रिएट करण्याची पद्धत, लिस्ट क्रिएट करण्याची पद्धत. लिस्ट जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तेव्हा त्या लिस्टच्या आतमध्ये मल्टिपल डेटा पास करायचे. मल्टिपल डेटा तुमचं स्टोअर होणार. ते मल्टिपल डेटा सगळं सेपरेटेड बाय कॉमा असणार आणि जो मल्टिपल डेटा तुम्ही पास करताय ते तुमचं कोणतं पण डेटा टाईप असू शकतो. लक्षात घ्या, कोणतं पण डेटा टाईप तुमचं असू शकतोय. कोणतं पण डेटा टाईप असू शकतोय. स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन, कोणतं पण डेटा टाईप त्याच्यामध्ये तुम्ही पुट करा. आता प्रिंट करून बघा त्या लिस्टला. आउटपुट स्क्रीनवरती कसं दिसतंय? आउटपुट स्क्रीनवरती लिस्ट आपली कशी दिसते त्याला बघा. कशा फॉर्ममध्ये डेटा प्रेझेंट होते त्याला ऑब्झर्व करा. हां, आउटपुटसुद्धा चेक करत चाला. कोड जेव्हा तुम्ही लिहिताय, कोणतं पण कोड लिहा, त्याचं ऑब्झर्वेशन ठेवा, त्याचं आउटपुटचं ऑब्झर्वेशन ठेवा. तुम्हाला अजून अंडरस्टँड होईल की कोडमध्ये काय चेंजेस करायचं आहे आणि अजून कसं प्रेझेंट करायचं. आली लिस्ट. आता कशी आली? जशी तुम्ही क्रिएट केली होती सेम त्याच पद्धतीने पायथननी पण आपल्या आउटपुट स्क्रीनवरती शो केली. हां, चालेल. त्याचा टाईप पण चेक करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं? आता टाईपला देखील आपण काय करणार इथं? चेक करणार. टाईपला चेक करून बघू काय होतं. काय यायला पाहिजे टाईप आता? लिस्ट. हां, लिस्टला क्रिएट करा. क्रिएट कसं करायचं त्याचं सिंटॅक्स समजा. स्क्वेअर ब्रॅकेट्स, त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये डेटा कसं पास करायचं त्याला बघा. सेपरेटेड बाय कॉमा. आणि जो डेटा तुम्ही पास करताय ते कोणत्याही डेटा टाईपचं पण असू शकतो. लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची एखाद्या लिस्टची? तुम्हाला जर का लेंथ फंक्शन इथं पण आहे, त्या लेंथ फंक्शनच्या आतमध्ये जर का मी हा यल व्हेरिएबल पास केलं तर मला पायथन 8चं काउंट इथं शो करणार. मॅन्युअली काउंट कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. स्ट्रिंगमध्ये मॅन्युअली काउंट कसं करायचं? एक एक कॅरेक्टरला मोजायचं आणि लिस्टमध्ये एक एक डेटाला मोजायचं. समजून घ्या आणि अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे. लिस्ट हे 4 लाईन्स. आता फक्त एवढे 4 लाईन्सच मी तुम्हाला समजायला सांगतो काय आणि तेवढंच तुम्हाला इथं शो केलं. बाकी काहीच दुसरं मी तुमच्यासमोर मांडलेलं. नेक्स्ट आहे तुमचं एम्प्टी लिस्ट. हां, जसं एम्प्टी स्ट्रिंग होतं तसं एम्प्टी लिस्ट पण आहे आपल्याकडं. एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट करायची? एक व्हेरिएबल बनवायचं
आणि 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स तर आपण लावतोच आहे, पण आता जेव्हा 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स आपण लावले तेव्हा त्याच्या आतमध्ये डेटा पास नाही करायचा, त्याला ब्लँक ठेवायचं, एम्प्टी ठेवायचं. जर का इथं डेटा पास केलं तर तो एम्प्टी लिस्ट नाही होणार. लक्षात येतं? आणि जेव्हा तुम्ही एम्प्टी लिस्टला प्रिंट करणार तुमच्या समोर काय दिसणार आहे ते पण बघा. 2 स्क्वेअर ब्रॅकेट जे आहेत ते त्याच पद्धतीने तुमच्या समोर इथं प्रेझेंट होतं. आलं एम्प्टी लिस्ट. आता एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला 2 मेथड सांगितले होते. कोणते होते 2 मेथड्स? एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी तुम्हाला 2 मेथड सांगितले होते. एक होतं तुमचं कोट्स, स्टार्टिंग कोट एंडिंग कोट, त्या दोघांच्या मध्ये डेटा पास नाही करायचा. दुसरं काय होतं? थोडंसं STR फंक्शन होतं. हां, काय होतं आपल्याकडं? STR फंक्शन होतं. विसरले STR फंक्शनला? हां, STR फंक्शनचा यूज करून देखील तुम्ही स्ट्रिंगला क्रिएट करू शकत होते. तुम्हाला सांगितलं होतं ना, STR फंक्शनचा यूज करून पण तुम्ही स्ट्रिंग डेटाला कन्वर्ट करू शकतात, स्ट्रिंगमध्ये डेटाला कन्वर्ट करू शकतात. हां, सेम तसंच एम्प्टी लिस्टमध्ये किंवा लिस्टमध्ये आपल्याकडं लिस्ट फंक्शन आहे. हां, आपल्याकडं कोणतं आहे? लिस्ट फंक्शन आहे. सो आता काय करतो, एक L2 नावाचं व्हेरिएबल बनवलं आहे आणि त्याच्या आतमध्ये लिस्ट फंक्शनला राईट डाऊन करतो आहे. कसं राईट डाऊन करायचं लिस्ट फंक्शनला समजून घ्या. LIST सगळं स्मॉल लेटर्समध्ये लिस्ट आणि ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि त्याला काय करा? प्रिंट करा. काय प्रिंट होणार? हां, एक एम्प्टी लिस्ट इथं देखील आपल्यासमोर प्रिंट आहे. 2 एम्प्टी लिस्ट आता आपल्यासमोर डिस्प्ले होणार. पहिली एम्प्टी लिस्ट या मेथडनी तुम्ही क्रिएट केली आणि दुसरी एम्प्टी लिस्ट काही अशा मेथडनी तुमची क्रिएट झाली. दोन्ही पण एम्प्टी लिस्ट समजून घ्या. पहिली एम्प्टी लिस्ट तुमचं नॉर्मल स्क्वेअर ब्रॅकेट्स होते आणि आता तुम्ही जो लिस्ट बनवतोय, तुम्ही ती जी लिस्ट क्रिएट करताय त्या लिस्ट तुम्ही लिस्ट फंक्शनच्या मदतीने क्रिएट करताय. आले 2 एम्प्टी लिस्ट. हां, दोन्ही पण एम्प्टी लिस्ट वेगवेगळ्या मेथड्सने आले, त्यांना पण समजून घ्या. सो जसं स्ट्रिंगमध्ये तुम्ही कोट्सचं यूज करून, सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोटचं यूज करून स्ट्रिंग क्रिएट करत होते, STR फंक्शनचं यूज करून देखील तुम्ही स्ट्रिंगला क्रिएट करू शकता. तसंच लिस्टमध्ये पण स्क्वेअर ब्रॅकेटचं यूज करून मी लिस्टला बनवू शकतो. इथं पहिली मेथड मी तुम्हाला दाखवली. स्क्वेअर ब्रॅकेटचं यूज करून काय करा? लिस्टला क्रिएट करा. आता लिस्ट फंक्शनचा यूज करून देखील आपण काय करू शकतो? लिस्टला क्रिएट करू शकतो ना. कन्सेप्ट समजतोय काय म्हणतोय मी? आपण लिस्ट फंक्शनचा यूज करून आपण लिस्ट आता क्रिएट करू शकतो. स्क्वेअर ब्रॅकेट्सनी लिस्ट कशी क्रिएट करायची ते तर तुम्हाला समजलं. त्याच्या आतमध्ये डेटा पास करा, सेपरेटेड बाय कॉमा, कोणत्याही डेटा टाईपचा डेटा तुम्ही पास करू शकता. पण आता सेम लिस्ट फंक्शनचा यूज करून लिस्ट कशी क्रिएट करायची त्याला पण समजून घ्या. पुढचं तुमचा कन्सेप्ट असतोय लिस्ट फंक्शन, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकतात लिस्ट कन्स्ट्रक्टर. त्याला तुम्ही म्हणू शकतात लिस्ट कन्स्ट्रक्टर. L3 इक्वल टू काय शिकवतोय? लिस्ट. लिस्ट फंक्शनचा यूज करून काय करणार आहे आपण? लिस्टला आता क्रिएट करतो. नीट लक्ष द्यायचं आहे. लिस्ट फंक्शनचा यूज करून लिस्ट कशी क्रिएट करायची. चला
काय करतोय मी आता लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये माझं डेटा पास करतो. काय करतोय लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये काय करतोय मी डेटाला पास करतो. चला काय डेटा पास केले मी हॅलो डेटा काय केलेले पास केलेले. किती डेटा आहे हा सिंगल डेटा आहे. हां एक सिंगल डेटा मी म्हणू शकतो. चला आता पायथन काय करतोय आणि लिस्ट कशा पद्धतीने क्रिएट करतोय त्याचं ऑब्झर्वेशन ठेवतो. चला बेसिकली मला लिस्ट क्रिएट करायची आहे. मी लिस्ट कशी क्रिएट करतोय आता लिस्ट फंक्शनचं यूज करून लिस्ट क्रिएट करतोय. लिस्ट फंक्शन तर राईट केलं त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये डेटा पण दिलं. किती डेटा दिलं एकच डेटा दिलं. पायथन आता लिस्ट कशी बनवत आहे ते बघूया. पायथननी लिस्ट कशी बनवली एक एक कॅरेक्टर एक एक डेटा म्हणून सेव्ह केलं त्या लिस्टमध्ये. लिस्ट बनवली पायथननी लिस्टच बनवली. मी जर का प्रिंट टाईप L3 केलं म्हणजे की त्या L3 व्हेरिएबलचं टाईप चेक केलं तर काय भेटणार लिस्टच भेटणार. पण त्या लिस्टच्या आतमध्ये जो डेटा आहे तो डेटा त्यांनी कसं पुट केलं बघितलं. एक एक कॅरेक्टर एक एक डेटा म्हणून पास केलं. जो H होता त्याला एक डेटा म्हणून त्यांनी पास केलं कॉमा लावलं. मग E कॅरेक्टर घेतला आणि दुसरा डेटा म्हणून त्यांनी पास केलं परत कॉमा लावलं. L कॅरेक्टरला पिक केलं आणि त्या लिस्टमध्ये एक तिसरा डेटा म्हणून त्यांनी पास केलं. लक्षात घ्या. आता या लिस्टची जर का मी लेंथ कॅल्क्युलेट केली तर काय आहे 5 आहे ना. कन्सेप्ट समजतोय हां. पण मला तर एकच डेटा पाहिजे ना. लक्षात येतोय मला हा लिस्टमध्ये एक सिंगल डेटा म्हणून पास करायचं. मी कधी असे कमांड दिलीच नाही ना की मला हा सगळे कॅरेक्टर सेपरेट झाले पाहिजे माझे. लक्षात येतोय अशी कुठं कमांड नाही आहे माझी. माझं असं कुठं स्टेटमेंट पण नव्हतं की जी लिस्ट माझ्या समोर येणार आहे त्या लिस्टमध्ये ते सगळे कॅरेक्टर्स एक एक डेटा म्हणून सेव्ह होते. सगळे कॅरेक्टर्स असे सेपरेट होऊन जाते. सो त्या केसमध्ये जेव्हा पण तुम्ही लिस्ट फंक्शनचं यूज करताय लिस्ट क्रिएट करण्यासाठी त्याच्या आतमध्ये तुम्हाला जर का सिंगल डेटा पास करायचा आहे आणि तो सिंगल डेटा तुमचं स्ट्रिंग डेटा आहे तर त्या केसमध्ये पायथन तो एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर नाही करणार लिस्टमध्ये. त्या पूर्ण स्ट्रिंगला तो सेपरेट करून टाकणार कॅरेक्टर बाय कॅरेक्टर सेपरेट करणार आणि एक एक डेटा म्हणून त्याला काय करणार इथं स्टोअर करणार. कन्सेप्ट समजलं काय म्हणतोय मी हां. आता त्याचे पण भरपूर व्हेरिएशन्स आहेत. काही आत्ता दाखवतो आणि काय उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शो करतो. चला आता मला काय पाहिजे आता एक सिंगल डेटाच पाहिजे. काय म्हणतोय मी आता एक सिंगल डेटाच मला पाहिजे. सो त्या केसमध्ये मी काय करणार त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्सला क्रिएट करणार आणि त्याच्या आतमध्ये मी पुट करणार आणि प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार L4ला प्रिंट करणार. आणि चेक करू आता काय होतं. आला आता एक लिस्ट. दोन्ही लिस्टला ऑब्झर्व करा तुमच्या एंडनी दोन्ही लिस्ट एकदा बघा. पहिली लिस्ट कशी आली आणि दुसरी लिस्ट कशी आली. जेव्हा मी लिस्ट फंक्शनचा यूज करून लिस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये मी एक सिंगल डेटा पास केला आणि तो सिंगल डेटा कोणता होता स्ट्रिंग डेटा होता. त्या स्ट्रिंग डेटाला पायथननी एक एक कॅरेक्टरला एक एक डेटा म्हणून सेव्ह केलं. आता परत एकदा मी सिंगल डेटाच पास केलं पण आता मी लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तो सिंगल डेटा पास केला. हाच व्हेरिएशन आहे दोघांमध्ये तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं. कन्सेप्ट समजतोय. नोट डाऊन करा प्रॉपर वेने. ह्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहे अजून 2-3 व्हेरिएशन्स आहे ते उद्या तुम्हाला शो करतो. प्रेझेंटी ऑन करतो. प्रेझेंटी लावून घ्या आणि सेम टाईमला जेवढे पॉईंट्स तुम्हाला सांगतोय ते सगळे प्रॉपर नोट डाऊन करा. प्रेझेंटी ऑन केली आहे लावून घ्या आणि व्यवस्थितपणे सगळं नोट डाऊन करा. आता उद्या आपण लिस्ट कन्स्ट्रक्टरचे व्हेरिएशन्स तुम्हाला अजून शो करतो. जसे हे 2 दाखवले तसेच अजूनही ते पण तुम्हाला शो करणार. सोबत
इंडेक्सिंग आणि स्लायसिंग सगळेजण येताना रिवाईज करून येणार आहे. उद्या मी तुम्हाला लिस्टवरती इंडेक्सिंग कशी करायची तेच दाखवणार आहे. स्लायसिंग ऑपरेशनचा आन्सर तुम्हीच मला देणार. हां, कारण सेम आहे, काहीच फरक नाही आहे. जे पॉईंट्स तुम्हाला मी स्क्रीनमध्ये शिकवले स्लायसिंगसाठी इंडेक्सिंगसाठी तेच सगळे पॉईंट्स परत लिस्टवरती पण लागू होणार. काहीच फरक पडणार नाही. जिथं मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं 2च कंडिशन्समध्ये एरर येणार आहे, लिस्टमध्ये पण 2च कंडिशन्समध्ये येणार आहे. सो प्रॉपर वेमध्ये सगळेजण स्टडी करून येतील अशीच मला ते. स्लायसिंगचे परत तुमच्यासाठी मी तेच सगळे क्वेश्चन्स मांडणार एक एक करून. तुम्ही उत्तर द्या, तुमचं कन्सेप्ट रिवाईज होईल. जे गोष्ट तुम्हाला लागेल तिथं मी लगेच एक्सप्लेन करणार, पण उद्याच इंडेक्सिंग आणि स्लायसिंग लिस्टसाठी तरी माझं कम्प्लीट होईल. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रिंगचे ऑपरेशन सगळे स्टडी करू नये. स्ट्रिंगमध्ये हे तुम्हाला जेवढे ऑपरेशन्स इथं दाखवले होते ही फाईल पण तुमच्यासोबत आहे. कुठून चालू केलं होतं आपण? इथून चालू केलं होतं आपण. कुठं एंड केला आपण? या कन्सेप्टला आपण येऊन एंड घेऊ 106 लाईन. एवढे सगळे व्हेरिएशन्स जे पण तुम्हाला इथं शो केलेले सगळे व्हेरिएशन्स तुम्ही स्टडी करणार आणि प्रॉपर वेमध्ये अंडरस्टँड करून उद्या. समजलंय सगळ्यांना? ऑनलाईन मेंबर्स लिस्टबद्दल अंडरस्टँड झालंय? बेसिक आयडिया दिली आज, फक्त अंडरस्टँड करा. उद्या आपण अजून डीपमध्ये जाऊ आणि तुम्ही इंडेक्सिंग आणि स्लायसिंग स्ट्रिंगचं तुम्ही उद्या बघून येऊ. रेकॉर्डिंगचं आज अपलोड होईल. रेकॉर्डिंगसाठी काय आज अपलोड होऊन जाईल सगळे रेकॉर्डिंग्स. आणि असाइनमेंट्स बघा कोणी सबमिट केलं आणि कोणी नाही केलं. ज्यांनी नाही केलेलं आहे त्यांनी प्लीज सबमिट करा. परत सांगतो आजचा दिवस आहे, उद्याचं एक घ्या, कारण मला 30 तारखेला परत तुम्हाला पुढचे 2 असाइनमेंट असाइन करायचे. कसं बॅकलॉग वाढणार आहे ते तुम्हीच बघा. चालेल, काय डाऊट असेल तर विचारा, काही क्वेश्चन्स असतील तर, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता.